नमस्कार. तुम्हाला माहिती आहे आपलं कुठलंही लेक्चर कसं सुरुवात होते? विश्वकाराधना. ओके, तर प्रथम मी माझ्या सद्गुरूंना वंदन करतो. तुम्हाला माहिती आहे हॉस्पिटलचं उद्घाटन सद्गुरू वामनराव पै यांच्या हस्ते झालं 17 एप्रिल 2005 साली. या हॉस्पिटलचं मूळ हॉस्पिटल जे होतं ते 1980 साली 17 एप्रिल 1980ला सुरू झालं. इथं बरोबर 25 वर्षांनी बांधले हे हॉस्पिटल. त्याला स्वतः बरीच वर्ष झाली. ओके, त्या वंदनीय आचरणीय समाज सुधारक समाजशास्त्रज्ञ सद्गुरू श्री वामनराव पै आणि मातृतुल्यबाई यांना मी प्रथम वंदन करतो. आणि आता जीवनविद्येचे धुरा समर्थपणे सांभाळणारे त्यांचे चिरंजीव आणि सत्यशिष्य प्रल्हाद दादा आणि मिलनताई यांनाही वंदन करतो. आणि तुम्ही सर्व वयाने लहान असतात तरी तुम्हाला सगळ्यांनाही वंदन करतो. याचं कारण जीवनविद्येची संकल्पना स्पष्ट आहे. प्रत्येकामध्ये परमेश्वर आहे, तसं तुमच्यातही आहे. त्या तुमच्यातल्या परमेश्वराला मी वंदन करतो. आणि आपला परमेश्वर जागा ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. म्हणून असं म्हणतो शरीर साक्षात परमेश्वर आणि सैतान सुद्धा. तुमच्या शरीरात परमेश्वर जसा आहे तसा सैतान सुद्धा आहे. मग फिलॉसॉफी शिकायची म्हणजे काय, आयुष्य शिकायचं म्हणजे काय, आपला परमेश्वर कसा सतत जागा ठेवायचा हे शिकायचं आणि दुसऱ्यातला परमेश्वर कसा ओळखायचा हे शिकायचं. कळलं? आता मी तुम्हाला यावेळी जरा वेगळं लेक्चर असेही आहे की नंदादीप इथिक्स म्हणलं ना. मी लेक्चरचं काय दिलं नाव, नंदादीप इथिक्स. पण बिफोर दॅट ॲज युजल आपण काय करूया, प्रार्थना म्हणूया. माझ्याबरोबर म्हणा, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि तुझं गोड नाव मुखात अखंड राहू दे. इंग्लिशमध्ये तुम्हाला सगळ्यांनी येत आहे. म्हणा, ओ गॉड ब्लेस ऑल विथ हेल्थ अँड वेल्थ, ब्लेस ऑल विथ मनी अँड हार्मनी. O God, bless all with peace and bliss, bless all with wisdom and your devotion. Right. आता मी मुद्दाम नंदादीपची थोडी हिस्ट्री सांगणार आहे. इथे इंग्लिशमध्ये आहे, लक्षात ठेवा. माझं एज्युकेशन वगैरे कुठे झालं हे सगळं तिथे लिहिलेलंच आहे. पण मी थोडक्यात हिस्ट्री सांगणार. हिस्ट्री 17 एप्रिल 1980 या दिवशी अतिशय छोट्या रेंटल जागेमध्ये जुन्या बिल्डिंगमध्ये मी माझा दवाखाना सुरू केला. कळलं? त्याला हॉस्पिटल म्हणणं शक्यच नव्हतं. अतिशय जुनी कौलावर बिल्डिंग होती. कारण माझ्याकडे पैसे नव्हते. मी लोअर मिडल क्लासमध्ये आहे. माझे वडील टीचर होते, त्याला पगार नव्हते. आजकाल टीचरला पगार जास्त आहे, पगार खूप कमी होते. त्या 350 रुपये भाड्याच्या जागेमध्ये मी सुरू केलं. आणि भांडवल काही नाही. माझी सर्व प्रॅक्टिस मी सेकंड हँड मटेरियलवरती सुरू केली. म्हणजे अगदी टेबल खुर्च्यापासून सगळं सेकंड हँड घेतलं. कळलं? आणि अर्थातच माझ्या वडिलांची सर्व्हिस संपणार होती तेव्हा मला अर्निंग पाहिजे. मला अर्निंग काही नव्हतं. अशा वेळी कोण उभं राहिलं माझ्या मागे? माझी पत्नी. ती त्यावेळी ॲनेस्थेशिया करत होती. पण ॲनेस्थेशिया करून करिअरला वेळ लागत असता ना. मग एक फिक्स इन्कम असावा. तर प्रॅक्टिसमध्ये मी मायनसमध्ये सुरू केली ना, प्लस काहीच नाही. म्हणून ती फार्मॅकॉलॉजी म्हणून मिरज मेडिकलला लेक्चरर म्हणून लागली. त्यावेळी तिला 1300 रुपये काहीतरी पगार होता. तो आमचा बेसिक इन्कम होता. माझ्याकडे काहीच नव्हतं. कळलं? अशा वेळी अशा पद्धतीने आम्ही प्रॅक्टिस सुरू केली. त्यावेळी बऱ्याच गोष्टी काही नव्हत्याच आमच्याकडे. त्यावेळी आता तुम्ही सगळे मोठं स्वरूप बघताय, पण ते आपोआप आलेलं नाही. अतिशय घाम गाळून कष्टाने मिळवलेलं आहे. काही नव्हतं माझ्या त्यावेळी. माझ्याकडे सायकल होती फक्त. पण मी मुद्दाम सायकलने जायचो नाही, कारण डॉक्टरनी सायकलने गेलं म्हणजे वाईट दिसतं. मग मी 2 वर्षाची ल्युना घेतली. ल्युना त्यावेळी ल्युना आली होती 2100 रुपयाला, खर्च काढून ती सुद्धा. मी आसपासच्या खेडेगावात जायचो. तुम्ही आता आपली सब सेक्टर्स आहेत ना, तिथं मी जात होतो. जतला आपण जतला त्यामुळे ओळखतात तुम्हाला. मी जतला जात होतो 80 ते 85 5 वर्ष जतला. मग
बसने जायचो, बसने 3-3 वेळा बस बदलून जायचो. भूक लागायची मग कवटे महाकाळा कणसं खायची कळलं, आणि हातात त्या बॅग असायच्या माझ्या, रिफ्रॅक्शन बॉक्स आणि हे घेऊन जायचो. असं 5 वर्ष झालो. अल्टरनेट रविवारी जातो. अल्टरनेट रविवारी मी कुरुंदवाडला जातो. कुरुंदवाड नाव जवळ गाव आहे, तिकडे जातो मी. एक शुक्रवारी मी तासगावला जायचो. बुधवारी मी आष्ट्याला जायचो. लक्षात ठेवा, अत्यंत कष्ट, परंतु जिद्द होती. काय जिद्द होती? अतिशय नीतिमत्ता राखून प्रॅक्टिस करायची. कुठलाही शॉर्टकट घ्यायचा नाही. नो शॉर्टकट. कट प्रॅक्टिस करतात ना हल्ली? अजिबात नाही. कडक विरोध. ज्यांनी ज्यांनी माझ्याकडे येऊन तशी ऑफर केली त्याला मी हाकलून दिलेलं आहे. डॉक्टर लोकांना मी हाकलून दिलेलं आहे की जे असे म्हणाले ना की मी पेशंट पाठवतो, मला एवढे पैसे द्या, गेट आउट. हे मी जेव्हा माझ्याकडे काही नव्हतं तेव्हा केलेलं आहे. आता तर प्रश्नच नाही. कळलं? किंवा अशी नीतिमत्तेनं सुद्धा प्रॅक्टिस करून वेळ लागतो नक्कीच. आता हे जे हॉस्पिटल आहे ते बांधायला मला किती वर्ष लागली? 25 वर्ष लागली. 25 वर्ष लागली. मी भाड्याच्या जागेतच राहतो. घरही भाड्याचंच, दवाखानाही भाड्याचाच. कळलं? मग ल्युना सेकंड हँड, ल्युना मात्र घेतली कर्ज काढून, नवीन होती ती. सेकंड हँड स्कूटर घेतली 5 वर्षांनी. 7 वर्षांनी सेकंड हँड कार घेतली. त्याचं कारण त्या स्कूटरवर मी पडलो आणि मला क्लॅव्हिकल फ्रॅक्चर झालं. मला खूप अंगावर कर्ज होतं आणि मला हप्ता फेडायचा कसा? तर तुम्हाला माहिती आहे, जे डॉक्टर आहेत त्यांना माहिती आहे, फिंगर ऑफ 8 नावाचं बँडेज करतात क्लॅव्हिकल फ्रॅक्चरला. मी अशीच प्रॅक्टिस करत होतो, लाज न बाळगता. कळलं? दुखायचं पण कर्ज काढायचं फेडायला पाहिजे ना. कारण त्यावेळी मी काय करत होतो, एक ह्याच्याजवळ स्टँडजवळ जागा बघितली. झोपडपट्टीची जागा होती. शेजारी दारूची भट्टी अजूनही आहे तिथं. कारण ती स्वस्त होती म्हणून मी जागा घेतली. स्वस्त पैसे कोण देणार तुम्हाला? मला बँक कर्ज सुद्धा देत नव्हतं, कारण कोलॅटरल सिक्युरिटी लागते ना. आमची जमीन नाही, काही नाही, काहीच नाही. एफडी पाहिजे, काहीतरी पाहिजे नाही, कुछ नाही. शेवटी एका बँकेने माझा इन्शुरन्स उतरून घेतला आहे कोलॅटरल सिक्युरिटी म्हणून. लक्षात आलं? पण जिद्द असली पाहिजे. तुमच्या मनात जिद्द असेल, क्वालिटी असेल तुमच्याकडे, तर क्वालिटी स्पीक्स. आजकाल तुम्ही एवढ्या जाहिराती वगैरे करता. मी जाहिरात चुकून सुद्धा केलेली नाही. चुकून सुद्धा कुठेही जाहिरात केलेली नाही. तुमचं काम बोललं पाहिजे, क्वालिटी बोलली पाहिजे. कळलं? हे मी पहिल्यापासून झालेलं. त्यामुळे लक्षात तुमच्या अशा खूप इकडे तिकडे मी जात होतो. आणि 87 साली माझं स्वतःचं हॉस्पिटल बांधलं, कर्ज काढून प्रचंड. आणि गंमत अशी होती की ज्यावेळी कर्ज काढलं त्यावेळी निम्म बिल्डिंग बांधून झाल्यावर पैसे बिल्डिंगमध्ये संपले. बिल्डिंग कशी असते, सांगताना एक बजेट सांगतात, नंतर वाढत जातं. मग मी म्हटलं काय, बिल्डरला म्हटलं, कॉन्ट्रॅक्टरला म्हटलं थांबव बाबा, आता थोडेफार पैसे मिळले की परत बांधू. पण कॉन्ट्रॅक्टर चांगला निघाला. असं आहे, तुमच्यात चांगले असेल तर चांगली माणसं भेटतात. तो म्हणला मी तुम्हाला पैसे मागत नाही, तुम्ही बँक मला कर्ज देत नव्हती ना बँक. तो म्हणलं बँकेला तुम्ही हप्ते फेडणार ना, ते मला फेडा. मग त्यांनी स्वतः माझा वरचा बंधा बांधला. तिथं आम्ही जवळजवळ 5 स्पेशल रूम, 7 स्पेशल रूम केल्या. आणि राहायला घर कुठे आहे, तर वरच्या फक्त 3 स्पेशल रूम ठेवल्या आणि त्या 4 स्पेशल रूमला घर म्हणून मी राहत होतो. किती वर्ष? 17 वर्ष. 87 पासून इकडे येईपर्यंत मी स्पेशल रूमला घर करून राहत होतो. त्याला घर म्हणायचं. लक्षात आलं? मी माझं स्वतःचं घर नव्हतं. पण जिद्द अशी होती की आपल्याकडे क्वालिटी सर्जरी झाली पाहिजे. ज्यावेळी घर नव्हतं त्यावेळी इन्स्ट्रुमेंट मात्र मी सगळे बेस्ट क्लास घेत होतो. ऑलवेज दी टॉप. म्हणजे मी त्या काळात अगदी प्रत्येक गोष्टीची सुरुवात सांगलीत मी केली. आता तुम्ही कॉम्प्युटरवरती प्रिस्क्रिप्शन देता की नाही, ते मी केव्हा सुरू केलं? लॉंग बॅक 88 मध्ये वगैरे. त्यावेळेला मॅडम ह्या आणि मी आणि तिथे हे होते लोटस कॉम्प्युटर्स म्हणून, त्यांची असा आम्ही फॉक्स बेसवरती प्रोग्राम केला त्यावेळी. आणि डॉट मॅट्रिक्सचा प्रिंटर आणला, खडखड आवाज येणार आहे. आणि सांगलीत पहिल्यांदा मी ह्याच्यावरती प्रिस्क्रिप्शन द्यायला सुरुवात केली. कळलं? सेकंडली कन्सल्टिंग रूममध्ये AC सांगलीत पहिल्यांदा मी बसवला.
म्हणजे पुढची विजन तुमच्या जे बाकी करत नाही ते तुम्ही केलं पाहिजे. कळलं तुमच्या. सेकंडली पुण्यात सुद्धा त्यावेळी इंट्राऑक्युलर लेन्स करीत नव्हते. पुण्यात सुद्धा आम्ही 80 साली साधं मोतीबिंदू करायचं इंट्राकॅप्च्युलर व्हॅन थेरपी टाईपनी. मोतीबिंदू काढायचा, मग 10-11 नंबर यायचा. कळलं. पण मी 1983 साली मायक्रोस्कोप घेतला. जग्गी नावचे एक हे आहे इन्स्ट्रुमेंट कंपनी. मायक्रोस्कोप घेतला. अगदी लो ग्रेडचा होतं. पण मी इंट्राऑक्युलर लेन्स करायला सुरुवात केली सांगलीमध्ये पहिल्यांदा. कळलं. कोणी करत होते. परांजपे नावाचे डॉक्टर मात्र करत होते माझ्या आधी, कारण त्यांच्याकडे मी स्फूर्ती घेतली. पण आमच्याबरोबर जे कलिग्स कोणी करत होते मुंबई पुण्यात सुद्धा, त्यावेळी इंट्राऑक्युलर लेन्स सुरू केलं सांगली. कळलं की नाही. मग त्यानंतर त्यावेळी साधा जगीचा होता. मग निकॉनचा मायक्रोस्कोप म्हणजे अप्पासमय देत होता निकॉनचा मायक्रोस्कोप, त्याच्यावरती सुरू केलं. त्यानंतर टकागी नावाचं आलं. टकागी 90 साली टकागी मायक्रोस्कोप जो ऑप्थॅल्मिक ॲस्पिरिट अजून आहे का आपल्याला मला माहित नाही, मला नसेल होते का टका. पण त्याला व्हिडिओ अटॅचमेंट होती. 1990 सालापासून मी प्रत्येक सर्जरी लाईव्ह दाखवायला लागलो. जशी आता आपण दाखवतो तशी बाहेर वेटिंग रूम मध्ये लाईव्ह सर्जरी दाखवायचो. ट्रान्सपरन्सी, तुमच्यात कॉन्फिडन्स असेल तरच तुम्ही ट्रान्सपरन्सी देऊ शकता. प्रत्येक सर्जरी कॉम्प्लिकेशन सगळं दाखवायचं कम्प्लीट. कळलं. 90 सालापासून मी दाखवतोय की आता परंपरा चालू आहे, तुम्ही बघता जा. सेकंडली माझं तिकडचं जे हॉस्पिटल होतं ते काय एवढं मोठं नव्हतं, तरी होतं बरं. पण त्याच्या मुद्द्यावर मी दारांना काच बसून घेतली, लोकांना बघता यावं. प्रत्यक्ष ट्रान्सपरन्सी. इथं तुम्ही बघताय आपल्या ऑपरेशन थिएटरला काच आहे, पीपल कॅन सी. त्या ट्रान्सपरन्सी आयुष्यातले खूप महत्त्वाची या गोष्टी मी पहिल्यापासून केल्या. कळलं. आणि मग तुम्हाला माहिती आहे ज्या 87 पासून ते 2004 डिसेंबरपर्यंत मी तिकडे होतो. कळलं. मग त्या काळामध्ये घर नव्हतं तर देखील मी घराला महत्त्व दिलं नाही. फॅको मी 96 साली सुरू केलं. त्यासाठी मी स्वतः 25,000 रुपये फी भरली. जसे आपल्याकडे येतात आहे फेलोज, तसे मी अगरवाल हॉस्पिटल चेन्नईला गेलो. चेन्नईला आय पेड 25,000 रुपीज. कळलं. तिथं महिनाभर राहिलो. त्या वहिनी आमचं सगळं बघत होत्या. इथलं हॉस्पिटल तिथं राहिलो आणि तिथं शिकवत कोणी नाही. तुम्हाला इथं शिकवायला बरेच आहे. कारण आजकाल कॉन्फरन्स आहेत, वर्कशॉप सारखे नाही का, किती सारखे वर्कशॉप चालवतात. आमच्याकडे फक्त ऑल इंडिया कॉन्फरन्स, स्टेट कॉन्फरन्स आणि स्वतः शिकायचं. मग तिथं मग युनिव्हर्सल वन अल्कॉन त्याच्यावरती सुरू केली सर्जरी. मग इथं येस पर्यंत युनिव्हर्सल 2ला ऑर्डर दिली. युनिव्हर्सल 2 आलं आणि आय स्टार्टेड डुईंग फॅको. या भागात कोणीच करत नव्हतं. आय वॉज फर्स्ट टू डू. आणि डेअरिंग अशासाठी की त्यावेळी पोस्टेज सेगमेंट सर्जन नव्हता कोणी. आज तुम्हाला माहिती आहे न्यूक्लियस ड्रॉप झाल्यावर पोस्टेज सेगमेंट लागतो, पण तरी मी डेअरिंग केलं. एक लक्षात घ्या. म्हणून तुम्ही इतरांच्या पुढे तुम्ही काय केलं थोडं डेअरिंग पाहिजे. आणि शिकवायला कोण होतं, कोणीच नाही. आपापलंच करायचं सगळं, आपापलेच पॅरामीटर सेट करायचे. तर युनिव्हर्सल 2 मी आणलं. त्यावेळी आपल्या सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बेळगाव, विजापूर, सातारा नोबडी वॉज डुईंग फॅको. पुण्यामध्ये श्रीकांत केळकरने ज्याला सुरू केली होती, आलो, बाकी कोणी नाही. मुंबईमध्ये होते की 3-4 जण. सांगायची गोष्ट आहे, तुम्हाला जर वर जायचं असेल तर यू हॅव टू गो 1 स्टेप अहेड ऑफ ऑल. यू हॅव टू डू डेअरिंग. मग डेअरिंग इतकं होतं की न्यूक्लियस ड्रॉप झालं तर काय करायचं. आणि माझा न्यूक्लियस ड्रॉप एकदा झाला. इथं तुम्हाला सांगतो नीतिमत्ता खूप महत्वाची आपली. खरं सगळं ऑनेस्टी पाहिजे. ऑनेस्टी सच. कसं झालं, तो जुने माझे पेशंट होते त्यांच्या बऱ्याच वेळाने मी ऑपरेशन केली. शहा नावाचे पेशंट होते आणि ते मी लाईव्ह दाखवत होतो. करता करता एकदम न्यूक्लियस ड्रॉप ग्लो दिसायला लागला ना, आणि मी सर्जरी थांबवली तिथे आणि बाहेर आलो. तो पेशंट खुश झाले. काय डॉक्टर फास्ट सर्जरी केली म्हटलं. कळलं. मी म्हटलं फास्ट नाही, कॉम्प्लिकेशन झालं. इट इज अ कॉम्प्लिकेशन. असं स्वच्छ सांगायला तुम्हाला आलं पाहिजे. ऑनेस्टी. कॉम्प्लिकेशन झालं म्हटलं. आता न्यूक्लियस ड्रॉप मला काही काढता येत नाही कारण मी काही पोस्टेज सेगमेंट सर्जन नाही. त्यावेळी जवळ म्हणजे पुण्याला जायला गेलं. डॉक्टर नितीन प्रभुदेसाई नावाचे पोस्टेज सेगमेंट सर्जन होते की जे शंकरा नेत्रालयामध्ये शिकून आले होते. मुंबईला नटराजन होता आणि इकडे नितीन प्रभुदेसाई होते. कळलं. म्हणजे इथून किती लांब झाला. चिडले खूप पेशंट. डझंट मॅटर म्हणजे तुम्ही रागवायला हरकत नाही, पण तुम्ही लगेच गेला तर डोळा वाचेल, अन्यथा यू विल लूज दॅट. कळलं. खूप चिडले सगळे. तुमच्याकडे आमचे एवढे जण जे ऑपरेशन झाले असं कसं काय केलं वगैरे. कळलं. मग तुमच्या इथं सोय नव्हती तर काय केलं म्हणणार ना. ते ऐकून घेतलं शांतपणे. पण माझी इच्छा काय होती, पेशंट बरा झाला पाहिजे. पेशंट तुम्हीच बरा करा असं नाही. तुम्ही काय ब्रह्मदेव नाही.
पेशंट बरा झाला पाहिजे. तुमचा उद्देश काय पाहिजे, येणारा पेशंट ओके झालाच पाहिजे ॲट एनी कॉस्ट. कळलं, तुम्ही काळजी करते. मग ते गेले, चिडून गेले, सर्जरी झाली, मला फोन आला. त्यावेळी काय मोबाईल असं काय नव्हतं. फोन मला त्याने लँडलाईन केलं की पेशंट ओके झाला आहे, 6 पार्शियल विजन आहे. आय वॉज हॅपी, पेशंट बरा झाला. पेशंट आला नाही तो. पण गंमत सांगतो तुम्हाला, ट्रान्सफरन्सी आणि ऑनेस्टी असेल त्याचं तुम्हाला नक्की फळ मिळतं. 2 वर्षांनी ते 6 पेशंट माझ्याकडे आले. आय वॉज सरप्राईज. अरे, आणि त्यांनी काय सांगितलं, मला दुसऱ्या डोळ्याचं करायचं ते तुम्हीच करायचं. कॅन यू बिलीव्ह? मी म्हणलं काय सांगताय, नक्की आर यू शुअर? आता याचं कारण सांगतो तुम्हाला. डॉक्टर नितीन प्रभुदेसाई, डॉक्टरनी कसं बोललं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. नितीन प्रभुदेसाई त्याला काय सांगितलं, तुमचे डॉक्टर खूप प्रामाणिक आहेत म्हणून त्यांनी लगेच तुम्हाला माझ्याकडे पाठवलं. अन्यथा काही डॉक्टर्स, मी सांगतो तुम्हाला, मला आता अनुभव 1 वर्षाचा, जर लेन्सचा पीस पडला आतमध्ये सांगत नाही, तशीच लेन्स बसवता येते ना, सर्कसमध्ये बसवत आणि बसवतात आणि 1 महिनाभर त्याला चांगलं दिसतं. म्हणजे पेशंट डझंट ब्लेम हिम. कळलं, फसवतात थोडक्यात. मग नंतर मात्र युएआयटीस होतो, ग्लाकोमा होतो, सगळं तुम्हाला माहिती आहे. मग तोपर्यंत ही लूजेस. कळलं, ट्रान्सपरन्सी हेल्प्स यू. त्यांनी माझ्याकडे करून घेतलं, त्यावेळी अर्थात चांगलं झालं ऑपरेशन त्याचं. सांगायचं काय होते, नीतिमत्ता वापरायची. इथं तुमचा इगो आड येऊ द्यायचं नाही. आम्ही ज्यावेळी फॅको शिकत होतो ते नेहमी मला हँगिंग असायचं. तुम्हाला मोहन आहे का, मोहन इथं आता नाही आहे, तो थिएटरमध्ये मोहन आवळे, तो साक्षीदार आहे. कारण मोहन आवळे माझ्या 35 वर्षापासून आहे. आम्ही कसे बकऱ्याचे डोळे आणायचो खाटकाकडनं, त्याच्यावरती प्रॅक्टिस करायचो. फॅको आमच्याकडे सुरेश नावाचा होता, तो घेऊन यायचा, त्याच्यावरती प्रॅक्टिस करायची. कळे की कोण होतं शिकवायला, या मोहन त्याला साक्षीदार आहे. एक सर्जरी आमची 45 मिनिटं चालायची. तुमच्या लक्षात आहे, हार्डवर्क. कारण शेवटी पेशंटवर करताना 100% रिझल्ट पाहिजे. लक्षात येते, तो यू हॅव टू डू व्हेरी हार्डवर्क. हे नीतिमत्ता, अशा कष्टातनं हे सगळं दिसतंय तुम्हाला आता. इट हॅज नॉट कम जस्ट लाईक दॅट. कळलं की मग तुम्हाला वाटेल आता डॉक्टर चांगले घट्ट आहेत की, तब्येतीने उत्तम आहे की, मग का बंद केली प्रॅक्टिस? मी अजून चांगला मग काय कॅन स्टील ऑपरेट. तुमच्या लक्षात आहे, मी जेव्हा मी ऑपरेशन बंद केलं 18-19 साली, मला चिकनगुनिया झाला होता. त्यावेळी का बंद केलं मी, तर मी भाग्यवान की माझी पुढची पिढी अतिशय सक्षम झाली. नाही का, डॉक्टर सौरभ निधी अतिशय सक्षम आहे, हे माझं भाग्य. मग त्यांच्या हातात मी सुपूर्द केली. जे त्यावेळी होते, म्हणजे 1912 साली मी मिटिंग घेतली होती. त्यावेळी जे कोणी आमचा स्टाफ होता त्याला माहिती आहे, आम्ही मिटिंग घेतली खाली. आणि त्या मिटिंगमध्ये सांगितलं, त्यावेळी सौरभ सर, तुम्ही सौरभ सर म्हणता की नाही, आणि मला आवा म्हणता तुम्ही, बरोबर. मी त्याला सांगितलं, समजा सौरभ सरनी सांगितलं पूर्वेला जायचं आणि मी सांगितलं पश्चिमेला जायचं, तर कुठं जाऊ तुम्ही? सगळे म्हणले पश्चिमेला. म्हटलं चूक, पूर्वेलाच जायचं. कळलं, नो पॉलिटिक्स. नाहीतर मला एक सांगायचं नाही करणार, आमच्या दोघांचे मतभेद आम्ही घरात बघून घेऊ. पण इथं सौरभचीच ऍक्शन फायनल असेल असे मी पूर्ण अधिकार सौरभला दिले. आणि त्यानंतर मी एकही निर्णय घेतलेला नाही 2012 सालानंतर. इगो आपला चेपला पाहिजे. आता हे सगळं मी बांधवलं नसतंय. इट हॅपन्स. तुम्ही करत नसताय, तुम्ही फक्त प्रयत्न करत असताय. यू आर जस्ट मीडियम फॉर दॅट. यावर तुमचा विश्वास पाहिजे. इट इज हॅपनिंग कॉस्मिक लाईफ फोर्स. कळलं, आता 100 वर्षात इथं कोण असणार आहे कोणाला माहिती आहे. वी आर जस्ट पॅसेंजर इन अ ट्रेन. मी उतरायचं ठरवलं, पण आता कोण नाही. 12 सालापासून 18 सालापर्यंत मी रोज सर्जरी करत होतो, रोज पेशंट बघत होतो. पण बॉस कोण होतं? सौरभ सर. माहित असेल तुम्हाला, जे तेव्हापासून आहे त्यांना माहिती आहे. सौरभ सांगितलं निर्णय, मी नाही. तुमच्या लक्षात. आणि मग एक दिवशी मी शस्त्र खाली ठेवली. नॉट बिकॉज आय वॉज नॉट एबल टू डू. मी त्यावेळी रोज 6-7 टॉपिकल फॅको रेग्युलर करत होतो. मी ॲज टू डू रेग्युलर. आता तुम्ही जी काय कॉम्प्लिकेशन वगैरे याच्यात बघितले, 3D वगैरे सगळी कॉम्प्लिकेशन आम्ही ट्रीट केलेली आहे. कारण त्यावेळी कोण नव्हतंच. वी हॅड टू ट्रीट. 40 मिनिटं लागायची बट हॅड टू ट्रीट. कळलं, हे सगळं. त्यामुळे हे आत्ताची कॉम्प्लिकेशन आम्हाला काही विशेष वाटत नाही. हॅड ट्रीट. आणि आपल्याकडे सगळे मॅच्युअर कॅटरेक्ट, हार्ड कॅटरेक्ट येतात. आपल्याकडे कुठे साधे येतात मुंबईसारखे नाही. आता आजकाल तर इमिक्युअर कॅटरेक्ट येतात, पण आमच्याकडे सगळे हार्ड मॅच्युअर असते कॅटरेक्ट. अगदी मॉर्गॅन सगळे येतात आपल्याकडे. आणि तसले आम्ही करायचं ऑपरेशन बाय लॉट ऑफ एफर्ट्स. सांगायचं कसं, अशा कष्टातनं आणि नीतिमत्ता पाळून केली असल्यामुळे प्रत्येक पेशंटला मी देव समजतो. कळलं, आज काय आहे, तुम्हाला एकदम 250 पेशंट दिसत आहेत. बऱ्याच वेळा किंमत कळत नाही ना. यू ॲझ्युम
तुम्ही ग्रँड फॉर नो नो नो. आम्ही 8-8 तास असे 4-4 दिवस एकही पेशंट नाही असं थांबलेलं आहे. कळलं की नाही? म्हणजे एखादा पेशंट तरी आनंद. त्यामुळे आम्हाला प्रत्येक पेशंटची किंमत आहे. तुमच्या लक्षात येतं, मी जो काय मध्ये येतो थोडे 2 दिवस 5 वाजले तरी मी येतो की नाही, कुरकुरतो पण येतो, पण मी पेशंटला नाही म्हणू शकत. इम्पॉसिबल. पेशंट काय करा उशिरा 4 येतात, तेवढं आम्हाला डॉक्टरला दाखवायचं, म्हाताऱ्याला दाखवायचं. मी म्हातारा दाखवायचं, मी हो म्हणतो येतो का? पेशंट इज गॉड फॉर यू. तो तुमच्यावर विश्वास येतो ना, यू हॅव टू गिव्ह सर्व्हिस. अदरवाईज आय डोंट कम. मी मंगळवार बुधवार सोडून इतर दिवशी फोन केला तर मी अवेलेबलच नाही होणार तुम्हाला. पण असतो त्या दिवशी कितीपर्यंत पाहतो. 12 ते 2 नुसतं सांगायचं टायमिंग पाहतो आणि 5ला सुद्धा. लक्षात ठेवा, पेशंट आपला देव आहे. देव म्हणजे काय? देतो तो देव. आपल्याला देतो कोण? पेशंट देतो. ही भावना. आता हे तुम्हाला मी मुद्दाम का दाखवलंय? हे दिसतंय काय हॉस्पिटल माझं ओरिजिनल? सगळं नव्हे, फक्त ह्याच्यावरचं आहे ना कौलारू, तेवढाच एक अष्टमोज भाग म्हणजे माझं हॉस्पिटल होतं. कॅन यू बिलीव्ह दिस? त्याला पुढे एक जिना होता, थोडं त्यांनी स्लॅब घातला होता, मध्ये जिना होता, तेवढंच कौलारू. वर अशी कौलक तापायची. आम्ही ऑपरेशन करताना पूर्वी ते व्हांग्राफीने करायचो ना, असा घाम यायला लागायचा, मग घाम पडायचा आणि असं व्हायचं. नॉट ए जोक. आणि त्यावेळी आमच्या मॅडम आहेत ना, त्या टॉर्च धरायच्या. टॉर्च इन्स्ट्रुमेंट कुठं होती आमच्याकडे? ही टॉर्च धरायची. टॉर्च ती ॲनेस्थेटिक होती ना, आणि आपण कापड घातलं की गुदमरल्यासारखं पेशंट आहे की नाही कळणार कसा, म्हणून ती पस धरून उभी राहायची. कळलं? त्यामुळं असं दोघांनी मिळून उभं करायचं असतो संसार. तुमच्या लक्षात येते? त्यानंतर दुसरं मी झोपडपट्टी हे बघलंय, दिसायला मोठं दिसतंय पण तसं छोटंच होतं. ते 3200 स्क्वेअर फूट प्लॉट मध्ये होतं. त्यात आम्ही असं मी म्हटलं वरच्या ज्या रूम्स आहेत ना 5 रूम, त्या मी घर म्हणून वापरत होतो, आणि बाकीच्या 3 रूम फक्त स्पेशल रूम असं होतं आमचं. ओके. हे का आता हे बघा, त्यावेळी मी सर्जरी करता तिथं मोहन दिसतोय तुम्हाला? मोहन, आपला मोहन आवडे ऑपरेशन थिएटरमध्ये येतो, तो अजूनही आहे माझ्याकडे. तो मोहन आहे बरं का. त्यावेळी तो टकागी मायक्रोस्कोप आहे. टकागी दिसतंय? टकागी मायक्रोस्कोप. त्यावेळी सर टीव्ही होता आत ते बघायला, कारण आमच्याकडे फेलोज शिकायला यायचे. नॅब हॉस्पिटलमध्ये लोक बघायला यायचे माझी सर्जरी. कळलं की नाही? त्यांना बघायला म्हणून तिथं टीव्ही पण होता. तिथलं विट्रेक्टोमी मशीन आहे, तिकडचं आहे ते वर दिसेल आप्पास्वामीचं. आजकाल तुमची विट्रेक्टोमी मशीन बेस्ट आली. मी आप्पास्वामीचं घेतलं होतं विट्रेक्टोमी मशीन. आय यूज टू डू एव्हरीथिंग. सगळं करायचं त्यावेळी. कळलं तुम्हाला? मुद्दा हा, हे जे टेबल आहे ना, हे मी डिझाईन केलेलं टेबल आहे. तुम्हाला आता आजकाल सगळे हायड्रॉलिक वगैरे मिळतात टेबल्स, बरोबर आहे? हे मी डिझाईन का केलं तर आपण काही सर्जरी करता जवळ जावं लागतं ना, कारण मायक्रोस्कोप आणि डोळ्यामधलं अंतर फिक्सच असतं. तर मी तर उंचीला कमी आहे, उंच लोकांना काय प्रॉब्लेम येत नाही, ते कॅन बेंड. म्हणून मी स्वतः टेक्निकलचा विद्यार्थी आहे. मी डिझाईन केलं टेबल. कारण शालीमार नावाचं एक हे आहे फॅब्रिकेटर इचलकरंजीमध्ये, त्याला बोलून हे डिझाईन केलं करून. त्यामुळे मी इथं बसलो की माझे पाय इकडे जाऊ शकतात ना, गुडघे टेकत नाहीत. स्क्वेअर केलं तर आणि शिवाय डोक्याची बाजू वर खाली करायचं सिंपल जीप क्रेनवरती, सिंपल, जे कधीच बिघडत नाही. हायड्रॉलिकचा संबंधच नाही. टेबलचा वर खाली असं असं. आणि हा जो स्टँड आहे ना, हा कन्सेप्ट पूर्वी नव्हता. मी आणला तो कन्सेप्ट. त्यानंतर मुंबईत आणि अशी जवळजवळ 25 टेबल त्याची विकली गेली. मग आता पुढे मोठ्या मोठ्या कंपन्यांनी बेस्ट काढले हायड्रॉलिक. आता तुम्ही हायड्रॉलिक बघताय सगळे, पण हे डिझाईन लॉंग बॅक, व्हेरी ओल्ड डिझाईन, हे मी सेट केलं. मुद्दा इथं काय केलं, इथं पाईप केला आणि त्याला होल पाडली, फ्लूटला असतात तशी, आणि त्याला ऑक्सिजन जोडताना अशी व्यवस्था केली. म्हणजे वरून कापड टाकलं तर ऑक्सिजन टेंट तयार व्हायचा. पेशंटला गुदमरल्यासारखं व्हायचं नाही. तुम्हाला माहिती आहे, ज्या पेशंटला तोंडावरून पांघरून घ्यायची सवय नसते तो रेस्टच होतो. वेळे इथे काय प्रॉब्लेमच नाही. मी आता तुमचं नुसतं एवढंच असतं, मी काय असं केलं होतं का, असा टॉवेल पुढून गेला की नाकाला कुठे स्पर्शच होत नाही. कळलं? थिंकिंग. तेव्हा नवीन गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत, आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे. कळलं? हे जुनं टेबल, त्यावेळेचं टेबल, आता टेबल नसेलच ते, आता असं कोण वापरत नाही. पण इट वॉज दॅट. पहिला ऑटोफिल्ड अनालायझर 90 साली झाला मी तिकडे, गोवाचा आहे ऑटोफिल्ड अनालायझर. 6 लाख रुपये किंमत होती. लक्षात ठेवा, माझं घर नव्हतं. लिगसी आणलं मी. हे इकडे लिगसी दिसत आहे. 97 मध्ये मी लिगसी आणलं अल्कॉनचं. त्यावेळी किंमत त्याची 29 लाख होती. माझ्याकडे बेडरूम साधी होती, पण मशीन 29 लाखाचं आणलं होतं. अख्ख्या भारतामध्ये 4 होतं फक्त. माझ्याकडे होतं डॉक्टर अभय वसावडा अहमदाबादला, महेश्वरी आणि के की मेहता मुंबईला. दॅट्स ऑल. मला टॉप
क्वालिटी सर्जरी झाली पाहिजे ही आतून आहे. आणि यात तुम्हाला जेनेटिक आहे. सौरभ देखील टॉप क्वालिटी घेतो सगळं. वी हॅव गॉट द टॉप क्वालिटी इन्स्ट्रुमेंट्स. कळलं? म्हणजे घराला महत्व दिलं नाही तर महत्व कशाला दिलं? कळलं? इम्पॉर्टंट ह्यातला लिगसी मशीन आहे ते एअर हँडलिंग युनिट तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी. हा युनिव्हर्सल 2 पहिलं मी मशीन दिलं फॅकोचं मशीन आहे बरं काय युनिव्हर्सल 2. कळलं? फ्रॉम विच आय स्टार्टेड. हा ए स्कॅन आहे अप्पास्वामीचा. ए स्कॅन लॉंग बॅक. आता तुम्हाला असं बघायला मिळेल. आता ए स्कॅन सगळं वेगळं आहे. हा ए स्कॅन ओरिजिनल दिसते काय DG1 म्हणून येतो ए स्कॅन. आणि हे सौरभ म्हणून मला आय एम गिफ्टेड. मी खूप मला भाग्यवान होतो. माझा चिरंजीव आणि सून जबरदस्त मेरिटचे मिळाले. कळलं? सौरभला गोल्ड मेडल मिळालं एम्सला. त्यावेळी त्याचं नाव पसरीचे का घेतलं होतं. ही वॉज अ नोबेल लॉरिएट. काय ना आय जस्ट डोंट रिमेंबर. त्याच्या हस्ते त्याला प्राईज मिळालं एम्सला सौरभला. तर लक्षात ठेवा हे भाग्य तुमच्या कष्टातून तुम्ही प्रामाणिकपणे करतात तेव्हा तुमचं पुण्य जमा होतं. त्यातून चांगली मुलं मिळतात. कळलं? तुम्हाला चांगली मुलं विकत घेता येत नाही ना? नाही घेता येत. त्या लक्षात ठेवा हे भाग्य आहे माझं म्हणून तर मी एवढं करू शकतो. आता आपला माधवी मॅडम लक्षात ठेवा माधवी मॅडमने त्यांच्या इच्छेविरुद्ध फार्माकॉलॉजी केलं. मी रॅगिंग केलं म्हणाला थोडक्यात. पुरुष करतात कारण मला इन्कम पाहिजे ना. जेवणात काय रोज कळलं की नाही. मग फिक्स इन्कम म्हणून त्यांना मी त्यांनी MD फॉर्मॅट केलं. शी वॉज एक्झामिनर फॉर MD फॉर सेकंड इयर स्टुडंट. एक्झामिनर 13 वर्ष सर्व्हिस केली त्यांनी. म्हणजे असं 13 इयर्स. आणि फॉर्मॅकॉलॉजी 13 इयर्स केलं. त्यानंतर पुन्हा मी त्यांना रॅगिंग केलं. काय केलं? कारण माझी प्रॅक्टिस खूप वाढत झाली. मग मला झेपे नाही एकट्याला. मग तिला म्हणा नोकरी सोड. विचार करा एवढा भाव असतो स्टुडंटनं त्याचं सोडायला लावलेलं नव्हते. हे रॅगिंग पुन्हा. पण इन लॉंग टर्म शी इज गेनर. का? विद्यार्थी थोडा भाव देतात बरोबर आहे. पण पेशंटकडनं मिळतो तो भाव मोठा असतो की. तिनं मेडिकल लेझरमध्ये अतिशय प्रावीण्य मिळवलं. त्या काळात मेडिकल लेझर सांगलीत कोणी करत नव्हतं. आम्ही प्रथमेश लेझर सुरू केलं आणि सांगलीत कोणी करत नव्हतं. फर्स्ट टाइम आम्ही सगळ्या इतर तरुण डॉक्टरांचा विचार केला. आम्ही पैसे घातले जास्ती, तरुण डॉक्टरने थोडे घातले आणि आम्ही प्रथमेश लेझर सुरू केलं. त्याचा मी चेअरमन सुद्धा होतो त्यावेळी. कळलं? आणि माधवी आमचे पेशंट घेऊन तिथं जायचे. मी त्यावेळी लेझर सहज विकत घेऊ शकत होतो. पण थिंक ऑफ ऑल जीवन सुद्धा नाही ना. त्या इतरांचा तरुण लोकांना काय होणार पेशंट माझ्याकडे देणार ना त्यांच्याकडे कसे जातील याचा विचार केला. आणि लेझर तिथं ठेवलं, ऑटोफिल तिथं ठेवलं. हे सगळं मी विकत घेऊ शकत होतो. बट आय डिड नॉट परचेस. आणि माधवी मॅडम तिथं कंटिन्युअस आमचे पेशंट घेऊन द्यायचे. म्हणजे प्रथमेशचा इन्कम चालावा. आणि आता अजूनही चालू आहे प्रथमेश लेझर. स्टिल गोईंग ऑन. ऑल इंडिया लेवलचा एक क्लासिकल एक्झाम्पल आहे. सगळ्या ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट त्यामुळे आम्ही सगळे वी आर टुगेदर. नोबडी टॉक्स बॅड अबाउट एनीबडी. का? वी आर डन. तुम्ही दिलं की तुम्हाला मिळतं ना. तर त्या काळात आम्ही हे सॅक्रिफाईस केलं. तर काय मी घेऊन माझ्याकडे झालं असं की पेशंट नो. सगळ्या तरुण डॉक्टरना लिहिता येतं प्रिस्क्रिप्शन पॅडवरती की माझ्याकडे लेझर आहे, ऑटोफिल्ड लेझर आहे, आमच्याकडे या लेझर आहे. कळलं की नाही? स्कॅन आहे. हे सगळं आम्ही डायग्नोस्टिक इक्विपमेंट आहे. आज राम मंदिर जवळ आहे ते अजून स्टिल गोईंग ऑन. माधवी आता शी इज सो एक्सपर्ट की एका पेशंट तुम्हाला सांगतो की पेशंट म्हणजे अरबमधली कुठेतरी होती. तर ती माहिती भारतात यायची. तर ती एकदम केव्हा तरी आली आणि मॅडमला भेटेल का? तर ती अमेरिकेत गेली होती. आणि तिथं अमेरिकन ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट चेक केलं आणि त्यांनी विचारलं कोणी केलं लेझर, कुठे केलं? इतकं अप्रतिम लेझर कधी मी पाहिलं होतं असं त्या अमेरिकन मध्ये ती सांगायला आली एवढ्यासाठी मॅडमला. दिस इज क्रेडिट. इफ यू वर्क हार्ड ऑनेस्टली यू कॅन डू दॅट. कळलं? त्यावेळी ती सर्व्हिसला जायची, बसने जायची सर्व्हिसला मिरज मेडिकलला. कळलं की? प्रेग्नंट होती तर देखील बसने जायची. नंतर माझ्याकडे स्कूटर होती, स्कूटर मी तिला मागे बसवून यायचो. कळलं की नाही? म्हणजे डिलिव्हरी सुद्धा मी तिला स्कूटर मागे बसवून दिलेलं आहे आमच्या क्वेश्चनच्या वेळी. येस नो हा त्यात काही वाईट कमीपणा बघायचं. पण लक्षात ठेवा हे सगळं मी का सांगतोय. त्यानंतर DOMS केलं. तिची विद्यार्थिनी होती सुजाता तेलंग म्हणून. ती आता ऑप्थॉल्मॉलॉजिस्ट आहे कोल्हापूरला, ॲस्ट्रा आधार आहे. तिच्या विद्यार्थिनी DOMS अशी ती डिग्री आहे. तुमच्या लक्षात येते. आणि शी मेडिकल आणि मुख्य मॅनेजमेंट होती. मी मॅनेजमेंट काहीच नाही. मॅनेजमेंट मी शून्य आहे. आता सौरभ बिरो मॅनेजमेंट बेस्ट मी शून्य. मी फक्त ऑपरेशन करणार, पेशंट भरणार. मॅनेजमेंट लागते की नाही? शी वॉज डुईंग. तुमच्या आता तुमच्यासोबत तिचा कॉन्टॅक्ट जास्त आहे की नाही? माझं तर तिथे मला ओळखतच नाही. ओके ठीक आहे. निधी. आता सौरभचा तर तुम्हाला माहिती आहे तो महाराष्ट्रात
पण SSC बोर्डात दुसरा आला होता, करिअर बघायला SSC बोर्डात. आणि त्यावेळी तो डॉक्टर होणार मला का कळलं, रेडिओवर तिने इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं मला डॉक्टर व्हायचं म्हणून. मला असं माहीत नव्हतं, मी रेडिओवरून ऐकलं. MBBSला महाराष्ट्रात पहिला आला, KEM हॉस्पिटलला मुंबईला होतो त्यावेळी. नाशिकचं पहिलंच झालं एक्झाम, ही वॉज फर्स्ट इन महाराष्ट्र. एम्सला तर गोल्ड मेडल मिळालं तुम्हाला माहिती आहे. आणि त्यानंतर त्यांनी रिटिनल स्पेशलायझेशन केलं. रिटिना म्हणजे 2 वर्ष सिनियर रिसर्च केली. त्याला राजवर्धन आझाद त्यांचे बॉस RP सेंटरचे त्यांनी ऑफर दिली होती, तू अजून 1 वर्ष कर, तुला इथं ज्युनियर कन्सल्टंट म्हणून घेतो. कारण सौरभवर ते भयंकर खुश होते राजवर्धन आझाद. ते आपल्या इथे येऊन गेले बरं का. नॉर्मली डझंट गो एनीवेअर वेअर देयर इज नो एअरपोर्ट, तिथे येत नाही, पण ते आले. कारण सौरभकडून त्यांनी खासदारांची त्याच्या स्वतःच्या रिलेटिव्हची ऑपरेशन करून घेतली, नाव त्यांचं कळलं. बिकॉज इज द बेस्ट इन सर्जरी, दॅट इज ऑलवेज. त्यामुळे त्याला ते मग शेवटी सौरभने ऐकलं नाही, मी इथं येणार म्हणला, हे माझं भाग्य कळलं. नाही तर काय दिल्लीत राहिलं, पण ती निधी तर दिल्लीची आमची कळलं. तो कशाला इकडं आला, दॅट इज डिफरंट. ते काय मी त्याला बोलवलं नाही तर नो, ही हिमसेल्फ केम. काय ते संपूर्ण करिअर आमचा कुशल निधी तुम्हाला माहिती आहे, निधी एम्सचीच MD पीडियाट्रिक्स आहे बाय द वे. काय ते MD पीडियाट्रिक्स मिळणं खूप अवघड असतं बरं का. एशियातलं बेस्ट एम्स आहे पीडियाट्रिक्स. शी डीड MD पीडियाट्रिक्स. नंतर तिनं सिनियर रेसिडेन्सी केली पीडियाट्रिक्समध्ये. मग लग्न झालं, आता इकडे येईपर्यंत त्यांना अनन्या झाली, माझी नाम झाली. शी हो प्रायोरिटीज परफेक्ट आहे. निधी मॅडम सो परफेक्ट अंडर प्रायोरिटी. तिनं 1 वर्षभर काही केलं नाही, आपल्या लहान मुलीकडे लक्ष दिलं. सी एकदा मुलगी झाली की त्याची यू शुड बी युअर प्रायोरिटी, बाकी सगळं सोडून द्या, आपलं मूल ही प्रायोरिटी आहे. करिअर बिरिअर नथिंग नाही. 1 वर्षभर त्यांनी काही केलं नाही. 1 वर्षात मलाच वाईट वाटायला लागला, एवढी MD पीडियाट्रिक्स एम्सची आहे. मग तिला म्हणलं मी इथं बांधून देतो, इकडे जा तिकडे जा. तर इथं भारतीय विद्यापीठला गेली तर तिथल्या ज्या मुख्य होत्या त्यांनी तिला डिस्करेज केलं की म्हणजे तुझं एवढं हाय मेरिट आहे, तू इकडे येऊ नकोस, इथले विद्यार्थी फालतू आहेत, फडतूस आहेत, यू विल गेट फ्रस्ट्रेटेड. दॅट्स वॉट धनवडे नावाच्या सारा धनवडे त्यांनी सांगितलं. मग शी चेंज आणि वन डे शी डिसाइडेड टू कम इन टू ऑप्थॅल्मॉलॉजी. बघा MD पीडियाट्रिक्स करून तिनं ऑप्थॅल्मॉलॉजी साधं केलं. FICO दोन्ही पार्ट विथ डिस्टिंक्शन आणि FRCS इन ऑप्थॅल्मॉलॉजी. नाव यू आर सीइंग हर व्हॉट शी इज डुईंग. ओके, हे सगळं आमच्या घरात असं आहे. कन्व्हर्शनची ही फार्माकोलॉजी ऑप्थॅल्मॉलॉजी झाली, की पीडियाट्रिशियनची ऑप्थॅल्मॉलॉजी. इट रिक्वायर्स गट्स, इट्स नॉट जोक कळलं. नो, तर अशातनं हे सुरू झालेलं आहे हॉस्पिटल कळलं. नॉट लाईक दॅट. हे आता मी का सांगतो, आता तुमच्या मुख्य विषयाकडे चालू आहे. आपला हा नोबल प्रोफेशन आहे, लक्षात ठेवा. आहे की नाही, पवित्र. त्याचं पावित्र्य राखायचं काम आपल्याकडे आहे. कारण ह्या कष्टातनं मी जे उभं केलं आहे त्याला मला गालबोट लागता कामा नये. तुमचं वागणं कसं पाहिजे तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही जनरल कुठल्या त्या हॉस्पिटलमध्ये नाही आहात, नाही आहेत, म्हणून तुम्हाला मी जीवनच्या कोर्सला मी पैसे देऊन पाठवतो तुम्हाला. तिथे पैसे का करतो, तुमचे विचार चांगले व्हावे, तुम्ही चांगले माणूस व्हावे म्हणून. इथून जरी कुठे गेला तरी हरकत नाही, पण तुम्ही नंदादीवरून आला आहे, तुमचं कल्चर दिसलं पाहिजे बाहेर. मला पेशंटकडनं मी म्हणतो बघता, मी माझा कॉमेंट काय असतात, चांगला पेशंटचा रिपोर्ट आला की आय एम व्हेरी हॅपी. ऑलवेज रिमेंबर, पेशंट शुड गो विथ स्माईल, ॲज सिम्पल ॲज दॅट. तेव्हा माणूस म्हणून प्रत्येकाकडे म्हणजे देव म्हणून बघायचं पेशंट, सिम्पल. हे आम्ही पहिल्यापासून राखले, हे राखावं. आता नवीन लोक येतात म्हणून त्यांना कळवा म्हणून हे लेक्चर घेतोय मी, की जे कधी नाही कधी ऐकलं नाही. तुमचा अप्रोच कुठेही जा तुम्ही, रिस्पेक्ट एव्हरी इंडिव्हिज्युअल. अहो शेवटी त्याचा डोळा तुमच्या ताब्यात देतोय की नाही, तर त्याचं तुम्ही चांगलंच केलं पाहिजे. देयर इज नो अल्टरनेटिव्ह टू इट. आणि आपला किती नोबल प्रोफेशन आहे तुला माहिती आहे का, असा प्रोफेशन आहे की जो आपल्याला पेशंट पैसे पण देतो आणि आशीर्वाद पण देतो की नाही. असा कुठल्या जगात आहे का व्यवसाय, इज द ओनली प्रोफेशन. पण त्याचं पावित्र्य राखायचं आपलं काम आहे की नाही. किंवा पावित्र्य राखण्यासाठी वाटेल तर ते पावित्र्य सोडायचं नाही. हे बाकी जण सांगू नका, मला सांगतात काही वेळा ऐकलं, मी त्याला सांगतो तुम्ही कट प्रॅक्टिस करू नका, हे करू नका. ते काय म्हणतात, सर आपके टाइम का ठीक था, आजकाल नाही चलता है. मी तर म्हणतो तुम्ही भॅड, यू डोंट हॅव गट्स. कारण तुम्हाला लगेच कार पाहिजे, लगेच बंगला पाहिजे. इट टूक 25 years फॉर मी टू बिल्ड दिस कळलं. पण लक्षात ठेवा, मी जे शांत झोपू शकतो, मी माझी उत्तम प्रकृती राहते, मला छान भूक लागते, ते तुम्हाला मिळणार नाही असं केलं तर. लक्षात घ्या, यू कॅन्ट परचेस दिस थिंग्स. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. म्हणून आपली मॉरॅलिटी अप्रतिम पाहिजे. देन यू जस्ट कॅन ॲब्सोल्युटली हॅव गुड लाईफ. तुमच्या लक्षात येते, तेव्हा नोबल प्रोफेशन नोबेलिटी ठेवणं महत्त्वाचं आहे. हे आता मी इयरचं दाखवलं, त्याच्यापेक्षा आता सौरभचं दाखवतो मी तुम्हाला. सी दिस, हे आपल्यातलंच आहे.
किती आनंद होतो. आपल्या इथलंच आहे नाही काही जण कॅटरॅक्टचे पेशंट आहे दोन्ही डोळ्याला सगळं ऑपरेटेड. सी द जॉय. हा आनंद आपल्याला मिळतो की नाही आपल्या इथंच आहे. दुसरीकडे आमचं कुठं दाखवत नाही मी. बरोबर आहे ना. आपल्या सगळं ऑपरेट केली केस आहे काही नाटक. असं तुम्ही एखाद्याचं आयुष्य अप्रतिम करू शकता. पण त्यासाठी जीव ओतून काम केलं पाहिजे की केलं पाहिजे. येस. हा आता मी एक तुम्हाला सांगतोय की पहिलं मी सांगितलं पेशंट शुड गो इट्स माइंड. दुसरं काय ऑनेस्टी प्रामाणिकपणा पाहिजे. आपल्याला इंटिग्रिटी पाहिजे. तुम्ही डिपेंडेबल पाहिजे. तुम्हाला मी एखादं काम सांगितलं ते झालंच पाहिजे. पूर्ण मन ओतून केलंच पाहिजे काम. हे फार आपल्या देशात अवघड आहे. मला खरंच वाईट वाटतं काय वेळा. मी जर एखाद्याला काही सांगितलं असेल आम्ही तर तो करतोय की नाही बघायला एक माणूस नेमा लागतोय आणि तोच करतोय की बघायला तिसरा नेमा लागतोय. दॅट शुड नेव्हर हॅपन. हे इन्सल्ट आहे तुम्हाला स्वतःला. तुम्हाला एकदा काम सांगितलं म्हणजे होणार याबद्दल खात्री पाहिजे. कळलं. डिपेंडेबल लॉयलिटी होतात. लॉयल यू शुड बी लॉयल व्हेर एव्हर यू वर्क. कुठेही इथं काम करा कुठेही काम करा. यू शुड बी लॉयल टू दॅट इन्स्टिट्यूशन. कळलं. इन्स्टिट्यूशन ग्रो झाली तर तुम्ही ग्रो होणार ना. शेवटी कुठे तुम्ही काही लोक इंडस्ट्रीत जातात कुठे जातात ते तुम्ही त्याशिवाय कसे ग्रो होणार. तुम्ही लॉयल्टी पाहिजे. इंटिग्रिटी पाहिजे तुमच्या. ट्रान्सपरन्सी पाहिजे. कळलं. दुसरी गोष्ट काय प्रत्येक पेशंट मी सांगितलं गॉड. दुसरी गोष्ट काय इन्व्हॉल्वमेंट तुमची पूर्ण पाहिजे. आणि नवीन नवीन गोष्टी शिकत गेल्या पाहिजे. साध्या गोष्टी आहेत ना. साधं आय केलं टेन्शन घेतात आणि ते सगळं टेक्निक असतं. काही वेळा मस्त घेतात काही वेळा ते येत नाही घ्यायला. एव्हरी स्मॉल थिंग रिक्वायर्स टेक्निक. प्रत्येक साधी गोष्ट टेक्निक असतंच त्यामध्ये. तुम्ही त्याचं स्किल अचीव्ह केलं पाहिजे. त्यात मजा असते. कुठली नवीन गोष्टी शिकायला लागतात त्यात मजा असते. आणि ते तुम्ही मग फास्ट करायला लागतात. त्यात एन्जॉय करायला लागतात. कळलं की ते एन्जॉयमेंट तुम्ही काम करताना तुम्ही. आणि हा बिहेवियर एक लक्षात ठेवा. तुम्ही आहात ना माझे रिप्रेझेंटेटिव्ह आहात. लक्षात ठेवा. तुम्ही जर काहीतरी वेडं वगैरे वागलात ना इट्स फॉर मी. दे विल ब्लेम मी. तुमच्या असा काय स्टाफ म्हणणार ना मग एवढं मी मळवलं घालवणार ना. तुम्ही जर वेड्यासारखे वागत असाल कळलं की नाही चुकीचं वागत असाल चुकीचं बोलत असाल यू आर माय रिप्रेझेंटेटिव्ह. लक्षात ठेवा. एनिथिंग हॅपन्स काही झालं तर शेवटी मी त्याची माफी मागतो. माहीत असेल माझ्याबरोबर काम करतात त्याला. काही वेळा पेशंटची वादावादी होते मिसअंडरस्टँडिंग होतं बाहेर रागावं होते. मग ते शेवटी मला भेटा म्हणतात. मला आल्यावर लगेच ते शांत होतं. हे तुम्हाला माहिती आहे. पण मी त्यांची माफी मागतो. माझी चूक नसतानाही. चूक तुमची कोणाची तरी असते पण मी माफी मागतो. अरे माफी मागायला का भोकं पडतं का. रिस्पेक्ट ह्युमन बिईंग. तुम्ही प्रत्येकाचा आदर ठेवला पाहिजे. प्रत्येक पेशंटचा. अहो पेशंट 10 वेळा विचारणार. पेशंट अज्ञानी म्हणून तुमच्याकडे येतो ना. कळलं की नाही. नाही तर कशाला आला असतो तो. तू जर सत्य नाही असेल तर इट्स युअर ड्युटी टू हिअर मी. तो 2-10 वेळा सांगणार ऐका. तुमच्या लक्षात आहे. तुम्ही त्याच्या जागेला एम्पॅथी तुम्ही त्याच्या जागेला जाऊन बघायला तुम्हाला माहीत नसतं काही. तुम्हाला एकदा कळल्यासारखं वाटतं परत विचारता. तुम्ही परत विचारता व्हाय नॉट. तुम्ही उत्तर द्यायचं तुमचं काम आहे. तुमचं उत्तर द्यायचं काम आहे. लक्षात ठेवा. इट इज फॉर दॅट ओनली यू आर हिअर. तुमच्या लक्षात आहे. त्यामुळे तुम्ही जे काही चुकीचं कराल ते सगळं माझ्यावरती येतच. शेवटी काय म्हणणार डॉक्टर पटवर्धनाचं हॉस्पिटल. कळलं की नाही. सौरभ सरांचं हॉस्पिटल. आम्ही तो ब्लेम घेतो आमच्यावरती. आम्ही टाकून देत नाही. आमचा काय संबंध नाही. नाही आमची चूक आहे. आम्ही त्यांच्यावर संस्कार करू शकत नाही. इट इज आवर फॉल्ट. वी ॲक्सेप्ट इट. आम्ही पेशंट तुम्ही ऐकला असेल का माझ्या काम करता त्याला माहिती मी चक्क सॉरी म्हणतो. कारण चुका होतात ना. टू इज ह्युमन पण ॲक्सेप्ट इट. म्हणून म्हणतात सॉरी हा शब्द फार महत्त्वाचा आहे. आपली चूक झाली तर आपण सॉरी म्हणतोच त्यात काही विशेष नाही. पण आपली चूक नसतानाही काही वेळा सॉरी म्हणायला हरकत नाही. त्यामुळे काय बिघडत नाही. आपली रिलेशन थोडी चांगली होतं. कारण ज्याला तुम्ही सॉरी म्हणताना त्याला कळतं अरे आपलं चूक असून सुद्धा त्याचं बरोबर असून सॉरी म्हटलं मग पुढे तुमची रिलेशन चांगली होतात. रिलेशनशिप इज व्हेरी इम्पॉर्टंट. हां तर तुमचं वागणं कसं पाहिजे डिग्निफाईड पाहिजे. तुम्हाला एपरन कशासाठी दिलं आहे. यू रिप्रेझेंट. कळलं की नाही. आणि एवढं कशाला तुम्ही बाहेर गेलात तरी तुम्ही चांगलंच वागलं पाहिजे. बाहेर तुम्हाला ओळखतात हे नंदादीपमधले म्हणून. तुम्ही जर वेड्यासारखं वागलात ना नंदादीपचं नाव खराब होतं. लक्षात ठेवा. सो वन्स यू कम हिअर दिस इज अवर नंदादीप कल्चर. लक्षात ठेवा. हे नंदादीपचं कल्चर म्हणून तुम्ही नाव नंदादीप कल्चर काय दिलंय. ही माझा अट्टहास आहे. अट्टहास. तुमचं एकमेकात वागणं बोलणं एकदम डिग्निफाईड पाहिजे. डिग्निफाईड. कळलं.
आता मी बघतो आजकाल, आता आमच्या काळात तर मुलं मुली बोलायचं नाही एकत्र की नाही, पण आजकाल मुलं मुली एकत्र येतात. पण कसं वागायचं असतंय एक लक्षात ठेवा, अगं पगड नो, यू आर जस्ट लाईक डॉक्टर्स. थोडं कळत तुमचं वागणं तुम्ही डॉक्टरात असं असलं पाहिजे. या तुमच्याकडे पेशंट रिस्पेक्टने बघतोय तुम्हाला विचारतो शंका, अरे त्याला तुमच्याशी चिकार काही गोष्टी दुसऱ्या क्षेत्रातल्या माहीत असतात नाही का, शेतकऱ्याला शेतीमधलं माहीत असतं, वकिलाला माहीत असतं, तुम्हाला यातलं थोडंफार माहिती आहे. नो, रिस्पेक्टिव्ह. तर तुमचं वागणं जस्ट लाईक डॉक्टर असलं पाहिजे. यू आर माय रिप्रेझेंटेटिव्ह. तुमचं वागणं चुकीचं झालं ना, दॅट इज ब्लेम ऑन मी. आणि त्यात मी माझाच चूक समजतो, कारण मी चुकीचे संस्कार केले तुमच्यावर, हे मी त्यांच्या मान्य करायलाच पाहिजे मला. कारण शेवटी आम्ही काय लगेच काढून मग आम्ही घेतो ना तुझं एनसीबीसीला म्हणतो ना, एक लक्षात ठेवा, अल्टिमेटली इम्प्रुव्हमेंट. चुका होणारच की, ओव्हर इज ह्युमन, पण लर्न फ्रॉम दॅट, डोंट रिपीट दॅट मिस्टेक अगेन. तुमच्या लक्षात येते, चुका तर होणार, काही वेळा शब्द जातो नाही, म्हणून मी नेहमी सांगतो की तुम्ही रेकॉर्डिंग करत ठेवता, स्वतःचा ऐका आपण कसे बोललो ते, देन यू विल लर्न एव्हरीथिंग. कळत? आपण सगळ्यांची वागताना अतिशय व्यवस्थित डिग्निफाईड आहे. तुम्हाला माहिती आहे, आता काही मुली बघा, काही मुलींच्यावर लोक बोलताना आपण लांब ठेवून बोलतात की नाही, अंतर ठेवून. बोलण्यामध्ये डिग्निटी पाहिजे. आगे बघा केल्यावर मग हात स्वतः ठेवणार की खांद्यावर, आहे ना? नाही, हे बघा मी संपूर्ण जग बघितलंय, संपूर्ण आय हॅव सीन एव्हरीथिंग, त्यातनंच घोळ निर्माण होतात. आज मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवणार आहे, जो डॉक्टर शिल्पा लाड म्हणून ऑन्को रेडिओलॉजिस्ट आहे, ब्रेस्ट इमेजिंग, म्हणजे शी रिप्रेझेंट्स इंडिया, ते म्हणजे जीवन विद्यातले, तिनं आमच्या कर्जतमध्ये हे लेक्चर दिलं होतं तरुण तरुणीला. हे तुम्हाला मी ऐकवणार आहे. यू शुड नो द फॅक्ट्स इन लाईफ. बऱ्याच वेळा फॅक्ट्स इन लाईफ माहीत नसतात, तेव्हा तुमची घोळ होतो आणि नंतर काही उपयोग होत नाही. पॉईंट ऑफ नो रिटर्न. आय एम गोइंग टू शो दॅट टू यू. ओके, वागण्यात डिसेन्सी पाहिजे आणि रिस्पेक्ट ऑल. आणि ॲटिट्यूड कशी पाहिजे, ओनरशिप, ॲज इफ इट इज युअर हॉस्पिटल, अशी ओनरशिप ॲटिट्यूड पाहिजे. कळलं? म्हणून बघा ना, लाईट इकडे चालू आहे, इसका जाता है, बरोबर आहे ना, इसका नाही जाता है, माझं जातं म्हणून नाही. आय कॅन पे द इलेक्ट्रिक बिल, नो प्रॉब्लेम. बट डू यू नो, तुम्ही एखाद्या शेतकऱ्याची वीज काढून देताय. कळलं? तुम्ही जे वापरता ना, कारण असताना लाईट चालू, पंखे चालू, खोलीत कोणत नाही, एसी चालू, तुम्ही त्या शेतकऱ्याला ते अन्याय करताय. माझ्यावर नाही करत, मला पैसे आहेत माझ्याकडे, मी बिल भरतो. नो, ही मगरुरी झाली. नॉट एट ऑल. लक्षात ठेवा, रिसोर्सेस आर व्हेरी इम्पॉर्टंट. जर्मनीमधली गोष्ट तुम्ही वाचली असेल. जर्मनीमध्ये असे आपले केसरी ट्रॅव्हलवाले गेले होते, तिकडे गेले आणि ते माहिती बुफे असतं तिथं, एवढे पैसे तरी किती पण खावा, माहिती आहे की नाही? हा, आमचे लोक हावऱ्यासारखे सगळे श्रीमंताचे असतात बरं का, तिकडे जातात ते हावऱ्यासारखी घेतात आणि तर खाऊ शकत नाही आणि टाकतात. डू यू नो दॅट डझंट, नो, दॅट इज नॉट ॲक्सेप्टेड इन जर्मनी. असं केलं तर त्याची जी मेन माणूस येतो, यू हॅव टू पे फाईन फॉर दॅट. तो म्हणतो, अरे हमने पे किया है, आय हॅव पेड, आय कॅन डू इट. नो, मनी इज युअर्स बट रिसोर्सेस आर अवर्स. आमचा शेतकऱ्याने जरी काम केलंय, यू कांट डू दॅट. एक तर खाऊन टाक माझ्यासमोर, खा सगळं ते. कळलं? दिस इज इट. तर तुम्ही ओनरशिप पाहिजे, ओनरशिप. इथला कुठलाही लाईट उगीच चालू आहे का, आपण बंद केला पाहिजे. मी जाता कित्येक वेळा बंद करतो, पडल्या सर रूममध्ये लाईट चालू आहे, पंखा चालू आहे. नो, यात तुम्ही लक्षात ठेवा, इट इज नॉट फॉर मी, सॉरी, आय कॅन डेफिनेटली पे. बट वेर एज कुठल्या तरी शेतकऱ्याला वीज मिळत नाही, त्याचा पंप चालू होत नाही, तुम्ही दुसरा अन्याय करता. लक्षात ठेवा, वीज जेवढी कमी वापराल, जेवढी सेव्हिंग कराल, तेवढं तुम्हाला ते पुण्य मिळते. लक्षात ठेवा. तुमच्या लक्षात आहे, तुम्हाला ही ॲटिट्यूड पाहिजे. तुम्ही कृतज्ञता तुमच्या तुम्हाला मिळते, येस, यू शुड बी हॅपी विथ इट. कळलं? आणि डिग्निटी, जॉब, कुठलाही जॉब कमी नसतो. लक्षात ठेवा. नो, नो जॉब इज लेस. कुठे कचरा पडला असेल, माझं काम आहे का ते, स्वीपर नाही आला, सॉरी. तुम्ही घरात असं करता काय, स्वतः कचरा पडला तर तसंच काम करता नाही ना, त्याला ऑनरशिप ॲटिट्यूड. इट इज ॲज इफ युअर होम, क्लीन इट युअर सेल्फ. आला स्वीपर तर ओके, नाही आला तर तुम्ही क्लीन करा, कमीपणा घातला. आय विल टेल, मी स्वतः प्रॅक्टिस केलेलं. लक्षात ठेवा. तिकडे तर होतच, पण इथं तिकडे मी जेव्हा प्रॅक्टिस होती अशा ठिकाणी तुम्हाला दाखवलं, घर छोटं, त्यावेळी बाथरूम बाहेर होती आमची. कळलं? बाथरूम टॉयलेट बाहेर होतं. अहो, मला माणसं नेमायला परवडत नव्हती, मग मी लवकर 5ला उठून जायचो, डॉक्टर गेले बसत 5ला जायचो, टॉयलेट साफ करायचो, बाथरूम साफ करायचो आणि घरी यायचो. मग 10 वाजता डॉक्टर म्हणून जायचो. कळलं? व्हॉट इज हार्म इन दॅट? अल्टिमेटली यू वॉन्ट इट क्लीन. नो, तुम्हाला क्लीन हवं तर तुम्ही क्लीन ठेवलं पाहिजे. तुम्हाला परवडत नाही, तुम्ही करा. मला काय सांगायचं, डिग्निटी ऑफ लेबर तुम्हाला कळला पाहिजे. कुठलंही काम जगात कमी नसतं. एनिथिंग, येस, यू डू इट. आणि तुम्हाला लक्षात येईल, तुम्हाला छान आनंद वाटेल की त्यात कुठलंही काम कमी नसतं. हे लक्षात ठेवा. एक म्हणजे कशी ॲटिट्यूड पाहिजे सांगतो. एक छान गोष्ट आहे, एक गवंडी असतात ना, गवंडी बिल्डिंग बांधत होते बरं, आणि एक जण गेला
काय करताय म्हटला. तर तो गवंडी काय म्हटला, पोटासाठी काम करतोय. असं बोलतात की नाही, दिनवाण्याच्या पोटासाठी काम करतोय. ओके म्हटलं. मग दुसऱ्या गवंड्याकडे गेला तो, तू काय करतोयस. दिसत नाही का म्हटला, विटा वीट ठेवतोय आणि भिंत बांधतोय. तिसऱ्या गवंड्याकडे गेला. तो काय म्हटला, मी म्हणलाय अत्यंत उत्कृष्ट असं हॉस्पिटल बांधतोय. बघा, गवंडी दोघे तेच काम करतात, पण हा काय मोठं बऱ्याच लोकांना फायदा होणार आहे, ते हॉस्पिटल बांधतोय. दिस इज द ॲटिट्यूड. इट इज काम तेच. आता तुम्ही इथं काम करता ना, पगार मिळते म्हणून काम करतोय. नो 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 तुम्ही आज कितीतरी पेशंटचे दुवा घेताय ना, त्यात युआर पार्ट ऑफ इट. तुमचा खारीचा वाटा आहेच की नाही. आणि डॉक्टर तरी काय करणार, डॉक्टर ऑपरेशन करणार, सौरभ मी करणार ऑपरेशन. असिस्टंट पाहिजे, ही डुईंग ग्रेट जॉब. लक्षात घे, तुमचे हे पाहिजे, रिसेप्शनिस्ट पाहिजे, अकाउंटंट पाहिजे, ऑप्टोमेट्रिस्ट पाहिजे. एव्हरीबडी इज डुईंग इट जॉब. एव्हरीबडी इज इक्वली इम्पॉर्टंट. नो बडी इज लेस. इव्हन स्वीपर व्हेरी इम्पॉर्टंट. स्वीपिंग शिवाय चांगलं केलं तर आपल्याला छान वाटणार की नाही. लक्षात ठेवा, नो जॉब इज लेस. डिग्निटी ऑफ लेबर. त्याचं तुम्हाला सुंदर एक दाखवणारा व्हिडिओ, तो अगदी बघण्यासारखा आहे व्हिडिओ, मराठीमध्येच आहे. अरे यार मीनू दिखाई नहीं दे रहा, क्या सो रहा हूँ. निकलो. उसका नाटक. रोहन अभी किया था उसने. हाँ तो क्या हो गया, फिर से कर देगी. छोटा सा ही तो काम है. गुड मॉर्निंग माँ. गुड मॉर्निंग. जल्दी से तैयार हो जाओ, बहुत काम है. क्या काम है. दिवाली की सफाइयाँ कौन करेगा. मीनू आएगी तो अभी कर देगी. बेटा, दिवाली में सबकी छुट्टी होती है. नहीं माँ, मैं नहीं कर रहा, ये मेरा काम नहीं है. फिर दिवाली पर कोई पैसे नहीं मिलेंगे. ये क्या बात होती है यार. अब भी. देखो वहाँ कितना गंदा है. देखो. बस हो गया, इससे ज्यादा मेरे बस का नहीं है. मीनू होती तो सही से करती. हाँ तो अपनी मीनू से ही करवा लेना. मीनू जरा पंखा साफ कर दो. हाँ आई. ये मीनू तो छुट्टी पे थी. अगर मीनू की छुट्टी ना होती तो कैसे पता चलता कि वो कितना काम करती है. माँ वो. हैप्पी दिवाली. दीदी मैं जा रही हूँ. रुको मीनू. माँ ये मैं दे दूँ. हाँ दे दो. और सुनो, ये भी देना साथ में. ठीक है. हैप्पी दिवाली मीनू दीदी. थैंक यू भैया. हैप्पी दिवाली. क्या माँ, ये सब करने की क्या जरूरत थी. ये सारे कपड़े मैले हो गए. ये मैल तो धुल जाएगा, पर तुम्हारे मन का मैल तो धुल गया ना. काम कोई छोटा बड़ा नहीं होता, हर काम की अहमियत पहचानो. म्हटलं की नाही, कोई काम छोटा बडा नाही होता है. ओके. आणखी तुम्हाला सांगतो काय होतंय, आपल्याकडे बऱ्याच वेळा मी तक्रारी ऐकत असतो. मी कामात मी लक्ष देत नाही, कारण आय एम नॉट डुईंग ॲडमिनिस्ट्रेशन. तक्रारी खूप करतात. तो ती सारखं मला नाव ठेवते, माझी कॉपी करते, मला नावं ठेवते, है ना, कॉमेंट करते, टॉन्ट करते. बरोबर आहे ना. मुलं मुली सगळेच भांडत असतात, पण मुली जास्त भांडतात अशा. खरं ना मी सांगतो ते. रिमेंबर, फोकस ऑन युअर जॉब. एकदा काय झालं तुम्हाला गोष्ट सांगतो. असंच एका ऑफिसमध्ये सगळं काम करत होत्या. एक महिला होती, ती म्हणली मी उद्यापासून जॉबला येणार नाही अजिबात. या सगळे माझ्यावर टॉन्टिंग करतात, माझ्याशी नीट वागत नाहीत, काय नाही, सारखे माझ्या चुका काढतात, हे करतात. कळलं की नाही. मी येणार नाही म्हणली. तो बॉस म्हटला ठीक आहे, म्हटलं तू असं कर, उद्या एक दिवस ये, तुला काहीतरी मी काम सांगतो तेवढं कर. आणि
ते केल्यानंतर तुला वाटतं तर तू जॉब सोडून जा दुसरीकडे, अडचण नाही. ती दुसऱ्याची आली, काय केलं माहिती त्यांनी, तिला सांगितलं एक काम कर, ग्लास घे, ग्लास फुल भर, काठोकाठ भर ग्लास, आणि तुझं काम एकच, हे ऑफिस आहे ना, काय लांबी 50 फूट आहे, तो ग्लास आहे ना तो पूर्ण भरलेला, एकही थेंब खाली सांडणार नाही पाहिजे. हातात घेऊन असं जायचं, असं परत यायचं, असं फक्त अर्धा तास करतो. सोपाय गेली जॉब झालं. तिनं असं गेले, अगदी सांगलं नाही, अजिबात जॉब सांगला नाही. मग त्याने विचारलं तुला किती लोकांनी टॉन्टिंग केलं, किती लोकांनी बोलले, हे माझं लक्ष सगळं तिकडं होतं म्हटली. कळलं, तुमचं जर कामात लक्ष असेल तर टॉन्ट बिंट ऐकू येत नाही. तुमच्या लक्षात येत आहे, फोकस ऑन युअर जॉब. आणि काय असते, समजा एखाद्याने तुमचं स्किल केलं, तेव्हा एखाद्या तुम्ही काही ते स्किल आहे, लोक तुम्हाला भाव देत असतील, दुसऱ्या कोणी ते स्किल ते घ्यायचा प्रयत्न केला, डोंट वरी. एक लक्षात ठेवा, एक छान गोष्ट आहे, मधमाशा होता, मधमाशा, त्यांना एकाने विचारलं, अगं तू मधमाशा एवढं पोळं तयार करते आणि लोक ते सोडून देतात की, तो राग येत नाही का? नाही नाही म्हणले, ते घेणार का, पण मध कसा तयार करतात त्यांना कळत नाही ना, ते माझ्याकडे स्किल आहे. नो बडी कॅन्स, काय काय नोकडे तुमचं कोणी स्किल सोडून घेऊ शकत नाही. लक्षात ठेवा, ऑलवेज लाईक दिस. ओके. सेकंडली, लव्ह युअर जॉब. तुम्ही काय जे काय काम तुम्ही सिलेक्ट केलं ना, तुम्हाला काय आमंत्रण दिलं होतं का आम्ही? नाही ना, तुम्ही केलं ना सिलेक्ट. लव्ह दॅट जॉब. तुम्ही तुमच्या कामावर प्रेम करा, तुम्ही कधीच दमणार नाही. आज आता तुम्हाला मी सांगतो, सकाळी 6ला पोहायला जातो, अजूनही जातो, आज सुद्धा गेलो होतो, 45 मिनिटं पोहायचो, प्रॅक्टिस सुरू केली 80 सालापासून. आल्यावरती लगेच 7 वाजता सर्जरी करायचो, 7 ते 2 सर्जरी करायचो मी, काय 10-12 असतील त्या. जेवायचो, अर्धा तास झोपायचो, आणि रात्री 11:30-12 पर्यंत काम करायचो. किती? 11:30-12 काम करायचं नॉन स्टॉप. तर देखील दमायचो नाही, शक्यच नाही दमणं मी, बिकॉज आय हॅज टू लव्ह माय जॉब. कळलं? 12 पर्यंत. अजून तुम्ही जुनी लोकांना विचारा, ते नेहमी 10 वाजता फोन करायचे, केव्हा येऊ म्हणून रात्री. माझे ओळखीचे पेशंट उशिरा यायचे, आणि 12 तरी मी कधी दमायचो नाही. मी तुम्हाला दमलेलं कधी दिसलोय का आतापर्यंत? इम्पॉसिबल, बिकॉज आय लव्ह व्हॉट आय डू. एक अगदी साधी गोष्ट आहे, इफ यू डोंट लव्ह, हे धनगर असतात, धनगर, तुम्हाला आमच्या एरियात धनगर आहे, ते घोंगडं असं टाकतात अंगावर, 400-400 मेंढ्या असतात, घेऊन जातात, दिवसभर उन्हात तानात फिरतात, त्यांना चारा देतात, म्हणजे मध्ये हुक असं हुक त्यांच्याकडे, किंवा धनगर म्हणजे शेपर्ड्स, कळलं, शेपर्ड्स. आणि संध्याकाळी मेंढ्या ठेवल्यावर मग जेवतात. दमायला पाहिजे ना, ते नाही दमत ते. पण माहिती ते धनगरी ढोल काढतात आणि रात्री 12 पर्यंत गाणी म्हणतात. का दमत नाही ते? कारण ते लव्ह देअर शिप्स. त्यांचं त्यांच्या मेंढ्यांवरती प्रेम असतं. तुमच्या लक्षात आहे? आता साधी गोष्ट, लहान मुलं असतात, समजा शनिवारी येतं, आज शनिवारच आहे, अर्धी शाळा असेल, घरी आल्यावर त्याला अभ्यासाला बस म्हणते ना, आई अभ्यासाला बस म्हणते, तो मुलगा काही बसलाय, मला झोप येते, कंटाळा आलाय, करतोय की नाही. मग शेवटी आई म्हणते काय करते, ऐकत नाही, काय नाही. तेवढ्या त्याचा मित्र काय करतोय, ए गोट्या आपण क्रिकेट खेळायला येतोच काय? आई म्हणते नाहीतरी अभ्यास करत नाही, जा. तो जातोय आणि पुन्हा कानात 3 तास खेळतोय, दमतोय काय तो? नाही दमत, बिकॉज ही लव्हज क्रिकेट. तुमच्या लक्षात आहे? इफ यू लव्ह युअर जॉब, यू विल नेव्हर गेट टायर्ड इन लाईफ. लव्ह युअर जॉब. पूर्ण प्रेमाने तुम्ही काम करा, अहो मजा येते, दमण्यात शिकत नाही तुम्हाला. मी तुम्हाला गुपित सांगतोय, आणि दॅट आय एम डुईंग इट, आय हॅव डन इट फॉर 36 इयर्स. मी करतो. सौरभ आल्यानंतर मी रिलॅक्स झालो. टिल दॅट टाईम मी कुठलीही संध्याकाळ पाहिलेलं नाही रविवार शिवाय. इव्हनिंग आय हॅव नॉट सीन एट ऑल. कळलं? लक्षात ठेवा, यू हॅव टू डू हार्ड वर्क. आता मला सांगा, तुम्ही सेंटरला असताय ना, सेंटरला कुठेही तुम्हाला कसं असतंय, तुम्ही समजा दुकानात तुम्हाला कस्टमर भारी पाहिजे, म्हणजे तुम्हाला पेशंट भारी पाहिजे ना, आहे की नाही. दुसरं काय, तुम्हाला ते पेशंट, आता इथं दुकानात दाखवलंय, सप्लायर भारी पाहिजे. दुसरं काय, डॉक्टर तुम्हाला चांगला पाहिजे, तुम्हाला काय झालं, डॉक्टर भारी पाहिजे, आहे की नाही. शेतकरी सुद्धा चांगला पाहिजे, खूप अन्न पिकवलं पाहिजे त्यांनी, बरोबर आहे की नाही. सोल्जरही चांगला पाहिजे, संरक्षण. तुम्हाला सगळं बेस्ट हवं असतं, आहे की नाही. सगळं स्वस्त आणि मस्त हवं असतंय ना. तुला सगळ्यांना वाटतंय की असं सगळं मिळावं बेस्ट म्हणून. मग मला सांगा, तुम्ही जेव्हा पेरिफेरल जाता त्यावेळी तुम्ही त्यावेळी त्याची तीच अपेक्षा असते, पेशंटची तीच अपेक्षा असते ना. त्यांना बेस्ट डॉक्टर मिळावा, बेस्ट असिस्टंट मिळावा, बेस्ट ऑप्टिशियन मिळावा, बेस्ट ऑप्टोमेट्रिस्ट मिळावा, वाटणार ना. सिम्पल, इट्स मॉरल ड्युटी. तुम्हाला जे स्वतःला सगळं बेस्ट हवं असतं ते दुसऱ्याला हवं असतं ना. मग त्याची तुमची मॉरल ड्युटी नाही, नैतिक, सिम्पल नैतिकता इथं आहे ना. यू शुड गिव्ह द बेस्ट, तुमच्या जे शक्य आहे ते, आणि ट्राय टू गेट बेस्ट, ट्राय टू लर्न बेस्ट. इट इज व्हेरी सिम्पल फिलॉसॉफी. ओके. आता काय काय करायचं, पेशंटचं नीट ऐका.
तुम्हाला माहिती आहे मी आपल्या मेडिकलमध्ये म्हणतात हिस्ट्रीमध्येच तुमचं 80% डायग्नोसिस कळतं. हिस्ट्री टेकिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आम्ही नाहीच लगेच इन्व्हेस्टिगेशन. अरे ऐका, पेशंटच तुम्हाला डायग्नोसिस सांगत असतो तुमचं, त्याचं डायग्नोसिस सांगत असतो. इज टेलिंग यू हॅव टू गेट दॅट. त्याला कळलं पाहिजे. बस ऐका. लिसनिंग इज अन आर्ट. नाही का? तुम्ही सुद्धा एकमेकात बोलताना डोंट लिसन टू इच अदर. तुम्ही त्या दुसऱ्या माणसाचं निम्म वाक्य संपायच्यात तुमचं सुरू कॉमेंट. अरे लिसन केअरफुली. लिसनिंग इज अन आर्ट. लक्षात, लिसनिंग म्हणजे लिसन इन, नॉट हिअरिंग. हिअरिंग म्हणजे काय? ऐकणं. लिसनिंग म्हणजे श्रवण करणं, दोन्ही कानाने मिळून. कळलं? व्हेरी इम्पॉर्टंट. मग तुम्हाला ऐका, ऐकून तर घ्या सगळं. तसं पेशंटचं नीट ऐका, एकदम शांतपणे ऐका. पेशंटला कळत नाही तर तुम्ही दुर्लक्ष सांगतोय काय असं नाही. ऐका, बरं वाटेल की नाही. आणि तिथंच तुम्हाला निम्म डायग्नोसिस होतं. लक्षात ठेवा. मेनी टाइम्स यू कॅन डायग्नोज जस्ट बाय हिस्ट्री. म्हणजे मेडिकल मला डिक्टमच आहे. 80% डायग्नोसिस कम्स बाय जस्ट हिस्ट्री. कळलं? आणि मेक द पार्ट ऑफ सोल्युशन. काही वेळा कसं असतं, ते पेशंट चिडतात नाही का, काही वेळा काही चिडतात आणि ते एकदम भांडा लागतात. काही वेळा चष्मा चुकीचा मिळाला आहे असं होऊ शकतं की आपल्याकडे. दॅट हॅपन्स. तर तुम्ही त्याच्यात नाही, मी बरोबरच दिलं होतं, तुम्हाला समजत नाही कसं. नो, डोंट डू दॅट. तुम्ही त्याच्या जागेला जपायला पाहिजे. बी पार्ट ऑफ सोल्युशन. म्हणजे काय, तुम्ही त्या जागेला जा आणि ट्राय टू फाइंड आउट काय खरं कारण घडलंय. कित्येक वेळा तुमची चूक असू शकते ना. तुमचं असू शकतं इथं आता माझी चूक काय व्हायची सांगतो. झाली होती माझी. कॉम्प्युटर मी पहिल्यांदा हे सुरू केलं ना त्या पुस्तकं द्यायला, तर बाय डिफॉल्ट पुन्हा स्ट्राईक पडायचं. बाय डिफॉल्ट तुम्ही मायनस करावं लागायचं. ते करायला विसरला तर आता -1 नंबर दिला +1 यायचं ना. मग पेशंट शंक करणार की नाही. यू हॅव टू फाइंड आउट इट इज युअर मिस्टेक. ऍक्सेप्ट इट. त्याला नवीन करून द्या. तिथं पैशाकडे बघू नका. इज ह्युमन. ऍक्सेप्ट इट. तुमच्या लक्षात तेव्हा तुम्ही पहिल्यांदा सोल्युशन कसा करता. आपण दोघं मिळून शोधून काढत होणार. बी ए पार्ट ऑफ सोल्युशन. प्रॉब्लेमचं नाही की आपण दोघं मिळून तुम्हाला काय प्रॉब्लेम मला कळला आहे, तुम्हाला कसं बरं वाटतं करूया. कळलं? हे शुड बी युअर थिंग. दुसरं काय, बी क्युअर पेशंट नेमकं काय झालं शोधा. इट इज अ चॅलेंज ना. खरं सांगू का, लोक शाळेत परीक्षा चिल्लर असते. प्रत्येक पेशंट आपली परीक्षा असते की नाही. प्रत्येक पेशंटला 100% रिझल्ट लागतो की नाही. तेव्हा तुम्ही 250 पेशंट बघता तेव्हा 250 परीक्षा देतात तुम्ही. लक्षात ठेवा, एव्हरी पेशंट इज एक्झामिनेशन आणि यू हॅव टू पास विथ 100% मार्क्स. कळलं? तुमचा टोन कसं बोलतो त्याला महत्व आहे. कुठलं ॲज्युम करू नका. डोंट टेक इट फॉर ग्रँटेड. मला असं वाटलं भेटलं काय नाही. बी क्लिअर. एक्झॅक्टली काय ते माहीत पाहिजे. टेक आहे. आणि किती वेळा जर पेशंट करेक्ट असेल तर येस तुमचं चूक आहे, तुमचं बरोबर माझी चूक आहे. ॲक्सेप्ट करा. ॲक्सेप्टन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तुम्ही काय असं ते वाक्य छान आहे बघा, असं म्हणू नका दॅट मस्ट बी फ्रस्ट्रेटिंग फॉर यू. म्हणजे मी त्याला डिरेक्ट केलं ना. नाही काय म्हणायचं, आय कॅन अंडरस्टँड हाऊ फ्रस्ट्रेटिंग इट इज. कळलं? दिस इज द वे यू टू टॉक. आता मी तुम्हाला काही छान व्हिडिओ दाखवणार आहे. ओके. आणि त्यानंतर लेक्चर संपणार आहे. पण दे आर व्हेरी मेसेज गिव्हिंग व्हिडिओज. ह्युमिलिटी म्हणजे यू थिंक ऑफ अदर्स मोर दॅन युअर सेल्फ. हा व्हिडिओ आहे. 2-3 व्हिडिओ आहे तेवढं दाखवतो.
हे लक्षात ठेवा. आता व्हॅल्यू आपली तुम्ही जर नीतिमत्तेने वागत असाल ना तर दिस अ व्हेरी नाईस व्हिडिओ फॉर यू. एक मिनिट सॉरी. Who would like this $20 bill? I do. Okay. I'm going to give it to one of you, but first, let me do this. Okay, now who still wants it? I do. And what if I do this? Now who wants it now? My dear students, I've just showed you a very important lesson. No matter what I did with this money, you still wanted it because it never lost its worth. It's still worth $20. Well, there are many times in our lives when we feel like life has crumbled us up and ground us into the dirt. We may make some bad decisions or have to deal with some poor circumstances. And sometimes our lives can make us feel worthless. But no matter what has happened, no matter what will happen, you never lose your worth. You never lose your value. Don't ever forget that. Again, this is a very good another. की तुमची संगत कशी पाहिजे. Yes, beautiful video. एक लड़का अपने बाप से सवाल करता है, पिताजी आप तो हमेशा बोलते हैं कि जीवन का वैल्यू समझो, जिंदगी की कीमत को समझो. आप मुझे आज ये बताइए तो इंसान के जीवन का वैल्यू क्या होता है, आप मुझे समझाइए आज. पिताजी चुपचाप उसको एक पत्थर दे देते हैं और उसको बोलते हैं कि इसको लेकर तुम्हें मार्केट में जाना है. लोग जब इसकी कीमत तुमसे पूछे तो सिर्फ तुम्हें 2 उंगली को ऊपर उठाना है, कुछ नहीं बोलना है. वो लोग क्या कीमत बोलते हैं वो तुम्हें मुझे आकर बताना है. लड़का मानता है और उस पत्थर को लेकर चले जाता है बाजार पे. बाजार में जाने के बाद वो पत्थर को लेकर ऐसे हाथ में खड़ा हो जाता है. एक महिला आती है और पूछती है उस लड़के से इस पत्थर का कीमत क्या है. ये लड़का अपने दोनों उंगलियों को ऊपर उठाता है तो महिला बोलती है 20 रुपए, मैं देने के लिए तैयार हूँ, दे दो. लड़का दौड़ के आता है अपने बाप के पास, बोलता है पिताजी एक महिला मिली जो मुझे इसके लिए 20 रुपया देने के लिए तैयार हो गई. तो फिर पिताजी बोलते हैं अभी तुम्हें इसको लेकर एक म्यूजियम पर जाना है और वहाँ तुम्हें इसको लेकर खड़ा होना है, फिर वही करना है. लड़का चले जाता है. पास में एक म्यूजियम था, वहां पर जाकर खड़ा हो जाता है और एक आदमी आता है और पूछता है किस पत्थर की कीमत क्या है. लड़का अपने दोनों उंगलियों को खड़ा करता है. आदमी बोलता है 2000 रुपए, मैं देने के लिए तैयार हूँ. लड़का दौड़ के आता है और अपने बाप को बोलता है बाबा मैं हैरान हो गया, एक महिला 20 रुपए देने के लिए तैयार थी, अभी जो म्यूजियम में जो एक आदमी मिला वो मुझे 2000 रुपए देने के लिए तैयार था, ये कैसे हुआ. फिर उसका बाप उसको फिर बोलता है अभी तुमको इसको लेकर एक सुनार की दुकान पे जाना है. वो सुनार की दुकान पे चला जाता है. सुनार जो है उसको देखने के बाद बोलता है कितने में बेचोगे उसको. ये लड़का अपने दोनों उंगलियों को दोबारा वही ऐसा ही करके उठाता है और सुनार बोलता है 20,000 रुपए, मैं देने के लिए तैयार हूँ. लड़का हैरान हो जाता है, दौड़ के अपने बाप के पास आता है और बोलता है बाबा बाबा आज तो चमत्कार ही हो गया, सुनार मुझे 20,000 रुपया देने के लिए तैयार हो गया. उसका बाप फिर उसको बोलता है अभी तुम जौहरी के पास जाओ, हीरो की दुकान पे जाओ. वो जौहरी के पास चला जाता है. हीरे की दुकान का जो मालिक है वो देखते ही चौंक जाता है और उस पत्थर को हाथ में लेकर बोलता है अरे यार इसको मैं जिंदगी भर ढूंढ रहा हूँ, तुमको ये कहाँ से मिला, तुमको इसके लिए कितना चाहिए बोलो. ये लड़का फिर वही 2 उंगली उठाता है और जौहरी बोलता है 2 करोड़ मैं तुम्हें अभी के अभी देने के लिए तैयार हूँ. लड़का चौंक जाता है और उसको लेकर दौड़ के अपने बाप के पास चला आता है और बोलता है बाबा ये कैसा अचंभा चीज है, जौहरी मुझे 2 करोड़ देने के लिए तैयार हो गया. तो ये बाप उस बेटे को समझाता है जिंदगी की वैल्यू यही है, तुम किसके पास रहते हो, जिसकी जो औकात है वही तुमको वही वैल्यू देगा. तुम अगर बाजार में यूं ही घूमते हो तो तुम्हें बाजार वाली वैल्यू मिलेगी. तुम अगर जौहरी के पास जाते हो तो जौहरी को पता होता है हीरे की पहचान. तुम्हारे लाइफ में बहुत सारे लोग तुमको इस्तेमाल करने के लिए बैठे हैं, अगर तुम उनके पास जाते हो वो तुम्हें एक सामान के रूप में इस्तेमाल करेंगे. कुछ लोग तुम्हें सच में प्यार करते हैं, अगर तुम्हें वो बात पता नहीं चलेगा तो तुम एक सामान बन जाओगे, एक कमोडिटी बन जाओगे और लोग तुम्हें इस्तेमाल करते ही रहेंगे जिंदगी भर. यही होता है जिंदगी के वैल्यू. किसके संग में रहते हो वही पर डिपेंड करता है तुम्हारी वैल्यू. अगर तुमको अपनी वैल्यू बढ़ानी है, जानना है एक्चुअल तुम्हारी वैल्यू क्या है, तो उस इंसान के पास जाओ जिसको इंसान की वैल्यू पता हो, जिसको लोगों की वैल्यू पता हो, जिसको हीरे की पहचान हो. जौहरी के पास जाओ, वही तुमको असली वैल्यू बताएगा. ओके
Now, another is a very good video. This you should listen very carefully. Just see different two. This is the usual thing happens. पता है कल ऑफिस जाते हुए क्या हुआ? किसी ने मुझ पे पॉपकॉर्न फेंका। देखा तो 2-3 लड़के बाइक पे बैठे थे। फिर मेरा पीछा करने लगे और छेड़ने लगे ये कह के कि अरे मैडम, आपके बॉल में मेरा पॉपकॉर्न अटक गया है, जरा वापस कर दो ना। क्या करे, कितनों को समझाए? Share your story with your son. Don't let what happened to you happen to another woman. To share your story, click on this link. लक्षात आलं? मुलांनो लक्षात ठेवा. Usually that happens, isn't it? That is a bad attitude. It can happen with your sister, mother also, isn't it? स्वतःच्या आईने केल्यावर कसा तो चपापला आहे. लक्षात ठेवा. It is always important. आता another one. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतात ना सगळे, नाही का? आपण महाराष्ट्रातच आहे. आपली लायकी आहे त्या छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे आहे का ते आधी तपासून पहा. तर मग छत्रपती शिवाजी महाराजांना स्त्री सन्मान होता. एकदा खरी घडलेली गोष्ट आहे. चिंचपोकळीला मुंबई सबर्ब आहे चिंचपोकळी, तिथे खरी घडलेली घटना आहे. ही 15-20 वर्षापूर्वी आहे. पेपर मॅच होती, त्यांची मिरवणूक चालू होती. सगळे जवान होते की झेंडे घेऊन शिवाजी महाराज जय, शिवाजी महाराज जय. माहिती शिवाजी जयंतीला मिरवणूक असते. एक मुलगी 11वी इतकी मुलगी असेल, 11वीची, ती त्या ट्रकच्या समोरून उभी राहिली आणि म्हणाली माझ्या अंगावर ट्रक घाला, मी जाऊ देणार नाही कुठे ट्रक. काय डेअरिंग तिच्या मुलीचं. सगळ्यांना असं वाटलं एवढीशी मुलगी उभारली तर ट्रक ड्रायव्हर खाली आला का, असं काय करतेस तू? तिनं काय केलं म्हणजे या पोराला शिवाजी महाराज विजय म्हणायचा अधिकार काय म्हणली ती अधिकार काय? तिनं ते 4 मुलांकडे बोट दाखवलं, म्हणजे माझं शिक्षण यांच्यामुळे थांबलंय, मी बाहेर पडले की मुलं मला त्रास देतात. आता माझे वडील गिरणीमध्ये कामगार आहेत, मिल कामगार आहेत, ते कशी त्याच्याशी अपोज करणार? माझं शिक्षण थांबलंय, यामुळे यांना काय अधिकार आहे? लक्षात आलंय? अधिकार आहे. नुसतं शिवाजी महाराज दाढी वाढवलं म्हणजे शिवाजी महाराज होत नाही. तुमचं वागणं पाहिजे, स्त्रीला सन्मान दिला पाहिजे. तुमच्या लक्षात आहे हे पुरुषांसाठी आहे. आणि त्याचबरोबर आता हे बघा किती सुंदर व्हिडिओ आहे, सुंदर. जस्ट वॉच दिस. ओ बहना मेरी तू नन्ही से तेरे आने से गुल चहक उठा. तू प्यारी से एक गुड़िया है फूलों की महक खुशबू की तरह. पड़े कभी रंग तेरा, तू सबकी लाड दुलारी है, लाड दुलारी है. तेरी खुशियाँ बन मैं जीवा, तेरे आंसू सब मैं. सुंदर. You should protect a single girl is going on road, not the other way around. सध्या काय चाललंय? व्हेरी बॅड, isn't it? व्हेरी इम्पॉर्टंट. शिवाजी महाराज इथे तर म्हणायचं, नाही तर नाही म्हणायचं शिवाजी महाराज इथे. आता शेवटचा जो व्हिडिओ आहे हा लव यू. आता याच्यात मी काय बोलत नाही, तुम्ही तसे मोठे आहात सगळे, पण हे सगळ्यात खालचं वाक्य वाचा. सेक्स लिंक इरॉटिक एक्सपिरियन्स मिथ ऑफ रोमॅन्टिक लव्ह इज अ ड्रेडफुल लाय. हे असतं ना शारीरिक प्रेम असतं तुमचं, खरं प्रेम नसतं. तुम्हाला प्रेमाचं हा एका स्कॉट नावाच्या हार्वर्डचे सायकॅट्रिस्ट सांगितलंय. लव हे खूप उदात्त भावना आहे. लव म्हणजे खूप उदात्त आहे. एकमेकाला सुखी ठेवण्याची उत्कट भावना म्हणजे प्रेम. नाही शाहरुख खानचं प्रेम जो आहे मुझे नाही मिळतो किसी को नाही, स्टुपिड, दॅट इज ॲनिमल लव. इट इज नॉट लाईक दॅट. प्रेम म्हणजे कसं असतंय की तुम्ही जवळ असण्याची गरज सुद्धा नाही याला, कळलं? तुम्ही एक काय सुंदर वाक्य, आय जस्ट रीड फॉर यू. The will to extend oneself for the purpose of nurturing one's own and another's spiritual growth. We don't have to love, we choose to love. Experience of falling in love is specifically a sex-linked erotic experience. Myth of romantic love is a dreadful lie. कळलं? सगळी बरीचशी लव्ह मॅरेज अशी असतात ना, शारीरिक आकर्षण सगळ्यात फेल्युअर होतात. 90% they are failure. Statistics काढून बघा. The two people love each other only when they are quite capable of
लिव्हिंग विदाउट इच अदर बट चूज टू लिव्ह विथ इच अदर. एकमेकाबरोबर राहण्याची गरज नाही. यू कॅन बी अवे, नो प्रॉब्लेम. व्हेन यू रिक्वायर अनदर इंडिव्हिज्युअल फॉर युअर सर्वायवल, यू आर पॅरासिट ऑफ दॅट इंडिव्हिज्युअल. लक्षात आलं ना? त्याचं तुम्हाला उत्तम उदाहरण सांगतो. आपल्या ह्याच्यामध्ये मायथॉलॉजीमध्ये राधाकृष्ण, तुम्ही काय म्हणता? राधाकृष्ण म्हणता ना? कृष्ण राधा कधी म्हणता का? नाही, राधेश्याम म्हणता. बरोबर आहे का? राधा पहिल्यांदा का? आय विल टेल यू. राधा वॉज नेव्हर विथ कृष्णा. होती का? नाही. राधा वयाने मोठी होती, पण तिचं खरं प्रेम होतं कृष्णामध्ये. राधा तर ह्याची गोकुळात राहिली, कृष्ण कुठे राहिला? द्वारकेत राहिला. देवर नेव्हर टुगेदर. बरोबर आहे. पण राधेचं प्रेम जास्त महत्वाचं आहे. कृष्णाच्या दुसऱ्या बायकांची नावं तुम्हाला माहीतच नसते. रुक्मिणी वगैरे होतं नाही माहिती का? राधेश्याम का? आणि मी गंमत म्हणून सांगतो, मेसेज मिळण्यासाठी एक स्टोरी सांगतात की एकदा कृष्ण बऱ्याच वर्षांनी कुठल्या तरी इव्हेंटमध्ये राधेला भेटला. मग कृष्णाला गिल्ट होतं ना, गिल्ट. अरे आपण एवढी वर्ष लांब राहिलो, राधा आपल्याला एवढी प्रेम करत होती, आपण कधी भेटलोच नाही. त्याला भेटणं सहज शक्य होतं की राजा होतो तो. मग तो राधेजवळ आला म्हणला, राधा तू जरी माझ्यापासून एवढी लांब होतीस तरी मला तुझी सारखी आठवण येत होती बरं का. बरं की नाही? आणि म्हणून सांगितलं गिल्ट होतं ना. मग तो तुझं काय? राधेला विचारलंय. राधेला जे सांगितलं तेव्हा कृष्णाचा युव गेला एकदम खालीच. राधा नाही, माझं तसं काय होत नव्हतं. म्हणजे कृष्णाला वाटलं अरे आपण एवढे प्रेम करतो म्हणून सांगतो, आणि राधा अशी म्हणजे. राधेने काय उत्तर दिलं बघा. राधेने काय उत्तर दिलं? अरे तू माझ्या हृदयात होतास, माझ्याकडून लांब होतास कुठे? दिस इज लव्ह. लक्षात आलं? एकमेकाला सुखी ठेवण्याची उत्कट, याला प्रेम म्हणतात. आजकालचं सोकळ नो. आता मी तुम्हाला खास मुलींसाठी, लेडीजसाठी, आपण सगळ्यांनी, मुलांनी सगळ्यांनी बघा. या डॉक्टर शिल्पा लाड, शी इज अ ऑन्को रेडिओलॉजिस्ट इन ब्रेस्ट इमेजिंग. She was in Canada for 8 years. Now she is in Mumbai, NMR मध्ये. हे आमच्या कर्जत मधला खास तुम्हाला प्रोग्राम होता. हे लेक्चर काळजीपूर्वक आहे का सगळ्यांनी? माझ्या लग्नामध्ये आणि माझ्या एंगेजमेंट आणि लग्नामध्ये 1 वर्षाचा टाईम होता. म्हणजे अगोदर एंगेजमेंट झाली आणि 1 वर्षाने लग्न झालं होतं. तेव्हा माझ्या आईने मला सांगितलं होतं की नवऱ्याचा स्वभाव समजायला 10 वर्ष तरी जातात. आणि मला वाटलेलं माझी आई किती स्लो आहे. पण आता माझ्या लग्नाला 15 वर्ष झाल्यानंतर मला वाटतं आई ग अजून किती क्वालिटीज समजायच्या आहेत माझ्या नवऱ्याच्या मला. हां, क्वालिटीज समजायच्या आहे. बरोबर. बोथ गुड अँड बॅड. डॉक्टरांचा अनुभव आहे. आता एक प्रश्न मी विचारते. आधी हा प्रश्न मी मुलींना विचारणार आहे. आपण सगळे मुंबईसारख्या शहरात वाढलो. ओके. इथे शाळेत गेलो, इथे कॉलेजमध्ये गेलो, आता इथून आपण पुढे जॉब्सला जाणार आहे. जनरली आपल्याला बुरखे पडदे घालावे लागले नाहीत. तर आपल्यापैकी किती मुलींना असं वाटतं की वी आर डेफिनेटली लिव्हिंग इन अ सोसायटी विच बिलीव्स इन इक्वालिटी अमॉंग्स मेन अँड विमेन? किती मुलींना असं वाटतं ऑडियन्समधल्या की वी आर इक्वल, as equal in opportunities, in everything as compared to men? Show of hands. 1 2 3 4. किती मुलींना वाटतं की that is not true? We are not equal to them. We have not been treated equal to them. 1 2 3 4 5 अजून आहेत. A few more. किती मुलींना वाटतं I'm not sure, असू पण शकेल नसू पण शकेल? I'm not sure. इक्वल आहे की अनइक्वल आहे? 1 2 3 4. Yeah, a few of them feel की नॉट शुअर. ओके, इक्वल असू शकेल, इक्वल नसू शकेल. इथे एक इम्पॉर्टंट पॉईंट मी शेअर करू इच्छिते. दिस इज फ्रॉम माय ओन लाईफ एक्सपिरियन्स. माझा जन्म अशा घरात झाला की जितक्या ऑपॉर्च्युनिटीज मुलग्यांना देण्यात आल्या तितक्याच ऑपॉर्च्युनिटीज मला ॲज अ गर्ल, मुलगी म्हणून देण्यात आल्या. एज्युकेशन रिलेटेड ऑपॉर्च्युनिटीज, जॉब रिलेटेड ऑपॉर्च्युनिटीज, लाईफ पार्टनर चूज करण्याच्या ऑपॉर्च्युनिटीज. माझं लग्न अशा घरात करून देण्यात आलं जितक्या ऑपॉर्च्युनिटीज माझ्या नवऱ्याला देण्यात आल्या त्याच ऑपॉर्च्युनिटीज मला पण देण्यात आल्या. माझं लग्न MBBS झाल्यानंतर झालेलं. मी MD लग्न झाल्यानंतर केलं आहे. माझा नवरा हा असा माणूस आहे ज्यांनी मला इक्वल ऑपॉर्च्युनिटीज दिल्या. आम्ही बाहेर गेल्यानंतर पण मला एक मुलगी झाली MD करताना.
त्याच्यानंतर आम्ही फॉरेनला गेलो, मग आम्ही पुढचं शिक्षण घेतलं. माझा नवरा शिकत असताना मी पॅरलल शिकत होते. तिथेही इक्वल ऑपॉर्च्युनिटीज देण्यात आल्या. एवढं सगळं असून मी तुम्हाला अनुभवावून सांगू शकते, लाईफ इज नॉट इक्वल फॉर मेन अँड विमेन. कधीही इट विल नेवर बी इक्वल. कारण फिजिओलॉजिकली, फिलॉसॉफिकली आपलं कॉन्स्टिट्यूशन हे वेगळं आहे. स्त्रीचं शरीर आणि मानसिकता ही पुरुषाच्या शरीर आणि मानसिकतेपासून भिन्न आहे. ओके, ही गोष्ट तुम्ही पहिलं लक्षात घ्या. ओके, आपल्याला कितीही वाटलं की इट इज ऑल इक्वल, इट इज ऑल फेअर, जग बदललेलं आहे, फारसा बदल झालेला नाही आहे लाईफ, बेसिक लाईफ प्रिन्सिपल्समध्ये. एक गोष्ट ही मुलींसाठी कधीच बदलणार नाही. गर्ल्स आर ऑलवेज ॲट द रिसिविंग एंड, ऑलवेज, नो मॅटर व्हॉट हॅपन्स. ओके, एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की आजकाल सोसायटीमध्ये बराच फरक झालेला आहे. एक काळ असा होता की मुलगे मुलींशी बोलायचे नाहीत, मुली मुलग्यांशी बोलायच्या नाहीत. असं एकदम डिवाईड तो दिसून यायचा. आता तेवढी लिबरल झाली आहे सोसायटी की मुलगे मुली एका ग्रुपमध्ये असू शकतात, फ्रेंड्स असू शकतात, बाहेर पिक्चरला जाऊ शकतात, सगळं असं दिसून येतं. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, कोणतीही मुलगी जेव्हा रिलेशनशिपमध्ये कमिट करते, जी स्टेज सुभाषनी सांगितली, क्रशपासून पॉइंट ऑफ नो रिटर्नपर्यंत जाते, that vulnerable phase where you commit to a relationship, तेव्हा एका गोष्टीचं सगळ्यांनी लक्षात घेण्यासारखा पॉइंट हा आहे की नेचर, निसर्ग, तो आपण कसा बदलणार. मुलगा आणि मुलगी एकत्र आल्यावर when they come in close contact with each other, आगीपाशी तूप ठेवण्यासारखं आहे ते. आगीजवळ तूप ठेवलं की ते वितळणारच. दॅट इज नेचर. तर तुम्ही एवढ्या लवकर अशा कमिटेड रिलेशनशिप्समध्ये गेल्यानंतर हाऊ आर यू गोइंग टू गॅरंटी युअर सेल्फ दॅट यू आर नॉट गोइंग टू गो टू द नेक्स्ट स्टेप ऑफ दॅट रिलेशनशिप. हाऊ? देर इज नो वे टू गॅरंटी दॅट. बरोबर? फिजिकल डिमांड हा यायला लागला की हाऊ मच आर यू गोइंग टू बी एबल टू स्टॉप, and even if you are able to stop it, for how long? 1 वर्ष, 2 वर्ष. Girls are getting into committed relationship from 11th, 12th, which is and even before that in some cases. 16, 17 आणि 16, 17व्या वर्षी तर कोणी लग्न नाही ना करू शकत. मग काय? दॅट इज वन बिग क्वेश्चन. आणि आपल्याला पिक्चरमध्ये ते दिसायला कितीही चांगलं दिसलं ना, आलिया भट, कोणता तो पिक्चर आता रिसेंटली चेतन भगतचा नवीन पिक्चर आलेला, 2 States, त्याच्यामध्ये दाखवलं की किती कूल वाटतं ना. आलिया भट इतकी चार्मिंग असते, शी बॉईज हॉस्टेलमध्ये पण जाते, दे आर इन अ फिजिकल रिलेशनशिप, इट ऑल लुक्स व्हेरी कूल अँड व्हेरी चार्मिंग. बट हाऊ मेनी ऑफ दीज टीन रिलेशनशिप्स कल्मिनेट इन मॅरेज? स्टॅटिस्टिक्स रिव्हील की लेस दॅन 10%. 90% पीपल ब्रेकअप. आणि हे सगळं टीन स्टेजमधलं दाखवलेलं आहे. ओके, आणि त्याच्यानंतर इमॅजिन रिअल लाईफ सिच्युएशन. नंतर मग बिकॉज ऑफ अ फेल्ड रिलेशनशिप यू आर इमोशनली इन अ टर्मॉईल, दुसरं कोणीतरी येतं खांदा द्यायला, यू गेट इन टू अ सेकंड रिबाउंड सेकंड रिलेशनशिप. त्या सेकंड रिलेशनशिपमध्ये बाकी वर्गातल्या मुली काय म्हणायला सुरुवात करतात, किंवा वर्गातले मुलं आणि मुली, चालू आहे व्हेरी फास्ट, दॅट गर्ल इज सुपर फास्ट. झालं, टॅग लागला. ते रिलेशनशिप पण कल्मिनेट होत नाही, कारण दॅट इज नॉट अ सिरियस रिलेशनशिप, इट इज जस्ट अ रिबाउंड. इमोशनल स्टेज वल्नरेबल असल्यामुळे त्या सेकंड रिलेशनशिपमध्ये पडलेले असतात. ओके, ह्याच्यामुळे टॅग लागतो चालूपणाचा. ओके, आणि सगळं झाल्यानंतर इवन इफ यू गेट आउट ऑफ दोज 2 रिलेशनशिप्स, 10 वर्षानंतर वेन दॅट गर्ल कम्स इन टू द सो कॉल्ड अरेंज्ड मॅरेज मार्केट, त्या मुलीची एन्क्वायरी होते. एन्क्वायरी हा एक मोठा प्रकार अरेंज्ड मॅरेजमध्ये असतो. चौकशी, जितकी मुलग्याची चौकशी होते त्याच्यापेक्षा 10 पट जास्त मुलीची चौकशी होते. मुलीचं कॅरेक्टर कसं आहे, होते की नाही? ऐकलाय हा शब्द कोणी आधी? होते, नक्कीच होते.
आणि तिथे परत ही मुलगी त्रासातच असते, बरोबर. तर सो मेनी फॅक्टर्स आपण इथे पाहिलेत. त्याच्या उपर आजकाल मुली आयपिल नावाची एक गोळी घेतात. पीपल फील दॅट एक रिलेशनशिपमध्ये आल्यावर नंतर पण, फिजिकल कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर पण दुसऱ्या दिवशी ही गोळी खाल्ली की काय प्रॉब्लेम होत नाही. पण या गोळ्यांमुळे जितका हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो आणि त्याचे फ्युचर कॉन्सिक्वेन्सेस जे होतात ते ऐकण्यासारखे असतात. इम्बॅलन्स म्हणजे काय होतं, या हॉर्मोन इम्बॅलन्समुळे पुढे जेव्हा या मुली लग्न होऊन कन्सीव्ह करण्याचा प्रयत्न करतात, मुलं होण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा मुलं होऊ शकत नाही. ओके. काही मुली ॲज अ प्रिकॉशनरी मेजर ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स घ्यायला सुरुवात करतात. आधीच 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, कैक वर्ष या मुली ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्सवर असतात. ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स आर एक्झॉजिनस हॉर्मोन्स. हे बॉडीमध्ये प्रोड्यूस झालेले हॉर्मोन्स नसतात, हे सिंथेटिक किंवा ॲनिमल एक्स्ट्रॅक्ट्सपासून तयार केलेले हॉर्मोन्स असतात. त्यांचा असर आपल्या शरीरावर नॉर्मल हॉर्मोन्स, फिजिओलॉजिकली जे आपल्या शरीरात तयार होतात त्या हॉर्मोन्सपेक्षा 10 ते 100 पट जास्त असतो. त्यामुळे आजकाल पॉलिसिस्टिक ओव्हरीज हा प्रकार खूप कॉमन झालेला आहे, व्हेरी व्हेरी कॉमन. थायरॉइड इम्बॅलन्स हा प्रकार खूप कॉमन झालेला आहे आणि त्याच्यामुळे नंतर कन्सीव्ह होणं इम्पॉसिबल होतं. आपण काही, आणि ह्या सगळ्या गोष्टी ओव्हर द काउंटर मिळतात. तुम्ही केमिस्टकडे जाऊन ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स मागितल्या तर त्या मिळू शकतात, केमिस्टकडे जाऊन आय पिल्स मागितल्या तर ते मिळू शकतात. म्हणून इझिली लोक घेऊन टाकतात, पण त्या कॉन्सिक्वेन्सेसचा विचार करत नाहीत. ओके. याच्या व्यतिरिक्त अशाही सिच्युएशन्स होतात की मुली बेसावध असतात, त्यांना माहिती नसतं, दे गेट इन टू अ इंटिमेट फिजिकल रिलेशनशिप. ओके. त्याच्यातून कन्सीव्ह होतात. कन्सीव्ह झाल्यानंतर इन्स्टंट सोल्युशन म्हणून अबॉर्शन करायला निघतात. ओके. पहिली गोष्ट, मल्टिपल अबॉर्शन्सनी काय होतं, युट्रस असताना एका बॅगसारखं आहे. जर एखादी पिशवी आपण उलटी पकडली तर कसं असतं, तसं असतं. ओके. वरून बंद आणि खालून तिचं तोंड उघडं असतं. सुरुवातीला ते तोंड असं बंद असतं, टाईट बंद असतं. जेव्हा बाई प्रेग्नंट राहते आणि जेव्हा ते 40 आठवडे पूर्ण होतात, 40 वीक्स पूर्ण होतात, तेव्हा हळूहळू ते पिशवीचं तोंड उघडतं आणि बाळाचा जन्म होतो. पण अबॉर्शनमध्ये काय करण्यात येतं की त्याच्यामध्ये स्टीलचे ॲक्च्युअल रॉड्स घालून पिशवीचं तोंड उघडण्यात येतं. ग्रोस वाटेल ऐकायला, बट यू हॅव टू एक्सक्यूज मी, दिस इन्फॉर्मेशन हॅज टू बी ट्रान्सफर्ड फ्रॉम मी टू यू. इन्फॉर्मेशन, नॉलेज इज पॉवर. तुम्ही तुमची डिसिजन्स घेणार आहे, ऐकून ठेवा काय काय होतं याच्यामध्ये. स्टीलचे रॉड्स घालून ते पिशवीचं तोंड उघडण्यात येतं. तसं करण्यामध्ये ते सर्वायकल फायबर्स असतात, ते तुटतात. कितीही प्रयत्न केला तरी ते तुटतात, म्हणजे तुटतातच. आणि अशी 2-3 अबॉर्शन्स ज्या मुलींची झालेली असतात त्याच्यामध्ये सर्वायकल इनकॉम्पिटन्स येतं. फ्युचरमध्ये जेव्हा ही मुलगी प्रेग्नंट होण्याचा प्रयत्न करते तेव्हा प्रेग्नन्सी राहत नाही, आपोआप अबॉर्शन्स होत राहतात, कारण ते पिशवीचं तोंड नाजूक झालेलं असतं. त्याच्या व्यतिरिक्त मुली घाबरतात, तेव्हा हे मुलगे नसतात बरोबर. ज्या मुलांपासून प्रेग्नन्सी राहिलेली असते ते मुलगे गायब असतात. अशा सिच्युएशनमध्ये कधी कधी मुली परत आपल्या आईवडिलांकडे जातात. आईवडिलांकडे गेल्यावर आईवडिलांना लाज वाटते की आपल्या फॅमिली डॉक्टरकडे कसं घेऊन जायचं, आपल्या ओळखीच्या गायनेकोलॉजिस्टकडे कसं घेऊन जायचं. एक घडलेली गोष्ट सांगते. आमच्या मंडळातल्या डॉक्टर विद्या जोशी आहेत, त्यांच्याकडे झालेली ही केस आहे. 21 वर्षाच्या मुलीला आईवडील घेऊन आले क्लिनिकमध्ये. मुलीला भरपूर ब्लिडिंग होत होतं, खूप म्हणजे खूप ब्लिडिंग होत होतं. कोणीच सांगायला तयार नाही काय झालं काय झालं काय झालं. फायनली डॉक्टर जोशींनी सांगितलं की तुम्ही जोपर्यंत आम्हाला हिस्ट्री सांगत नाही आम्ही काहीच ट्रीटमेंट चालू करू शकत नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं की ही मुलगी प्रेग्नंट राहिलेली आणि आम्ही हिला एका बंगाली बाबाकडे घेऊन गेलो. त्या बंगाली बाबांनी जे काय नळ्या सळ्या घातल्या होत्या त्याच्यामुळे युट्रस, ती पिशवी पूर्ण रप्चर झालेली, एका साईडनी गेलेली नळी दुसऱ्या साईडनी बाहेर आली आणि तिथे फुल फाटण्यात आली होती. त्या मुलीला भयानक ब्लिडिंग झालं आणि ते ब्लिडिंग थांबवण्यासाठी त्या मुलीची ताबडतोब हिस्ट्रेक्टमी करण्यात आली. 21 वर्षाची मुलगी जिचं सर्जिकली युट्रस काढून टाकावं लागलं तिचा जीव वाचवण्यासाठी. 1 मिनिटाची मजा आयुष्यभराची सजा होऊन बसते आणि हे रिअल लाईफ सिच्युएशन्स आहेत. दुसरं एक्झाम्पल मी सांगते.
हे माझ्या नवऱ्याच्या हॉस्पिटलमध्ये घडलेलं आहे. माझा नवरा अंबानी हॉस्पिटलला असतो. 9वीतली एक मुलगी OPDमध्ये आली आणि तिला बघण्यात आलं. तिची आई सांगत होती की हिची परीक्षा चालली आहे, मला वाटतं हिला फार जास्त ॲसिडिटीचा त्रास होतो आहे, खूप जास्त उलट्या होत आहेत. ओके, माझ्या नवऱ्याच्या कलिगनी तिला एक्झामिन केलं आणि सांगितलं की हिस्ट्रीवरून त्याला थोडासा डाऊट आला. मुलीने काहीच सांगितलं नाही. त्यांनी सांगितलं आपण एक सोनोग्राफी करून घेऊया. सोनोग्राफीमध्ये तिला पाठवल्यावर रेडिओलॉजिस्टचा 2 मिनिटात फोन आला, आय सी अ प्रेग्नन्सी. 9वीतली मुलगी. आता तुम्ही विचार करा त्या आईवडिलांना काय वाटलं असेल, काय झालं असेल, आणि व्हॉट इज द फ्युचर. इज इट even remotely possible to continue the pregnancy in this situation? What is the solution? Medical termination of pregnancy. आणि ह्याचे हे सगळे इफेक्ट्स आहेत. ओके, आणि या खऱ्या घडणाऱ्या गोष्टी आहेत. ओके, प्रेग्नन्सी एक बाजू झाली. दुसरी बाजू या गोष्टीची बघूया आपण. सेक्शुअली ट्रान्समिटेड डिझीजेस. इट इज अ रियालिटी. आणि ही रियालिटी कशातून होते? मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्समधून होते. ओके, हे का जाणणं इम्पॉर्टंट आहे? हे जाणणं इम्पॉर्टंट या कारणासाठी आहे बिकॉज वन कॉन्टॅक्ट इज इनफ. वन सिंगल कॉन्टॅक्ट विथ अ इन्फेक्टेड पर्सन इज इनफ टू गेट HIV. ही रियालिटी आहे. टिपिकली ज्या लोकांचे मल्टिपल पार्टनर्स असतात आणि त्यांना काही कारणास्तोवर एड्स किंवा HIV इन्फेक्शन झालेलं असतं, त्या माणसाच्या कॉन्टॅक्टमध्ये एकदाही आलं फिजिकल सेक्शुअल कॉन्टॅक्टमध्ये की ते डिझीज होतात. पिरियड. अँड no matter how much we say, it's at a research stage. It is not so easily available. It's not available in clinical practice. AIDS is still considered an uncurable disease. Okay? एक गंमत सांगते तुम्हाला. गंमत नाही, ह्या रिअल लाईफ गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टी घडत आहेत. आज बाहेर समाजात ह्या गोष्टी घडत आहेत. हिरानंदानी हॉस्पिटलमधली ही गोष्ट आहे. आमची एक मैत्रीण आहे डॉक्टर कामत, जी स्किन आणि सेक्शुअली ट्रान्समिटेड डिझीजेसमध्ये स्पेशलिस्ट आहे. त्याच कॉलनीमधली 2 मुलं यांच्या पेशंट आहेत. द ब्रदर अँड द सिस्टर बोथ आर हर पेशंट. एक दिवशी तो मुलगा आला आणि तो सांगायला लागला की मला असा अमुक तमुक त्रास होतो आहे. तो IT इंडस्ट्रीमध्ये काम करतो. ही हॅज अ स्टडी गर्लफ्रेंड फॉर द लास्ट 3 years. 3 वर्षापासून तो एका मुलीबरोबर रिलेशनशिपमध्ये आहे. अँड ही सेज दॅट आय एम कम्प्लिटली कमिटेड टू हर अँड शी इज कम्प्लिटली कमिटेड टू मी. ओके, आम्ही दोघेही एकमेकाला कमिटेड आहोत. इट इज जस्ट अ मॅटर ऑफ टाईम बिफोर वी गेट मॅरिड. त्याला एक्झामिन केल्यावर त्याला STDs होते, सेक्शुअली ट्रान्समिटेड डिझीजेस होते. तर डॉक्टर कामतनी त्याला सांगितलं की आपण एकच गोष्ट आता करणार आहे, आपण तुला HIV टेस्ट करून घेणार आहे. तर तो जरा हल्ला. त्यांनी विचारलं, डज दॅट मीन दॅट माय पार्टनर इज नॉट लॉयल टू मी? बिकॉज आय एम व्हेरी शुअर आय एम व्हेरी लॉयल टू हर. तर डॉक्टर कामतनी त्याला सांगितलं, दॅट इज फॉर यू टू डिसाइड. आय एम नॉट गोइंग टू टॉक इन युअर पर्सनल मॅटर्स, बट इट डेफिनेटली मीन्स that if you have had a relationship only from that one person, you have contracted it from that one person. Okay? आपल्याला कितीही वाटलं, we only assume things. जोहारी विंडो. आपण कोणत्याही माणसाला कितीही ओळखत असलो तरी we know the person only 50%. No more than that. No more than that. And what are we exposing ourselves to? Okay? मुलीनो, अतिशय सावध राहा. फिजिकली जे होतं ते होतं, पण मेंटल ट्रॉमा, या मेंटल ट्रॉमामधून आयुष्यात कोणती मुलगी बाहेर पडू शकेल का? शी विल बी कम्प्लिटली शेकन अँड शॅटर्ड फॉर लाईफ. ओके, आणि मुलांनो, तुम्ही हे समजू नका. आय सी वन स्माइलिंग फेस देअर. आय डोंट थिंक यू हॅव गॉट द सिरियसनेस ऑफ द टॉपिक. तुम्ही असं समजू नका, व्हॉट हॅव आय गॉट टू लूज. ओके, लक्षात ठेवा, ॲक्शन तशी रिॲक्शन. इट इज जस्ट अ मॅटर ऑफ टाईम. जे तुम्ही करता ते तुम्हाला या ना त्या प्रकारे भरावंच लागतं. देर इज नो शॉर्टकट. आणि भरावं लागेल तेव्हा लागेल. पण तुमचा जन्म हवेतून नाही झाला, एका आईच्याच पोटातून झाला आहे. तुमच्या घरात पण बहिणी असतील ना?
एक दिवशी तुमच्या घरात तुमच्या कझन्स असतील, किती बायकांशी आपला संबंध येतो की नाही? तुम्ही दुसऱ्याला काही असं करताना विचार करा, तुमच्या बहिणीबरोबर असं कधी झालं तर, उद्या तुमच्या मुलीबरोबर असं झालं तर. ओके, नो वन कॅन गेट अवे विथ इट, नो वन. लाईफ हॅज इट्स वे ऑफ गेटिंग बॅक. नो वन कॅन गेट अवे स्कॉट फ्री. ओके, बट हॅव्हिंग सेड दॅट, द बॉटम लाईन इज, मुलीनो सावध राहा, अतिशय सावध राहा. कारण no matter what we say, girls will always remain at the receiving end. Thank you. हा मी तुम्हाला का व्हिडिओ दाखवला तर तुम्ही भरपूर महिला आहेत इथं, तुमच्याही मुली असतील, तुम्हाला मुली होती वडील. आपल्याकडे अशी पद्धतच नाही. वी डोंट टॉक अबाउट सेक्स, की नाही? हे कळलं पाहिजे, ही रियालिटी आहे. दिस इज फ्रॉम मेडिकल अँगल. डॉक्टर त्यांना माहिती आहे सगळ्यांना. तर हे तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांना ट्रान्समिट करा नॉलेज. तुमच्या घरातल्या बहिणींना कळलं नाही, मुलींना ट्रान्समिट करा, हे ट्रान्सफर करा नॉलेज. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून विशेषतः गर्ल्स आर ऑलवेज ॲट द रिसिव्हिंग एंड. ही फॅक्ट आहे. कारण दोन गायनाकॉलॉजिस्ट लोकांना माहीत असतं सगळं. किती तुम्ही सिरियलमध्ये बघता त्याच्यापेक्षा भयानक गोष्टी करतात जगात, कळलं की नाही? पण हे मी तेव्हा का सांगितलं तर मला अशी कानावर आलं की फार आघळ पगळ वागतात पेशंट समोर मुलं मुली. असे पेशंटचे कॉमेंट्स माझ्याकडे आले आणि ह्यातनं काय होऊ शकतं हे मी तुम्हाला सांगितलं. काय होऊ शकतंय? दिस इज क्लासिकल. डोंट टेक इट लाईटली. इट इज ॲब्सोल्युटली फॅक्ट. त्यामुळे हे जे डॉक्टरांचे एक्सपिरियन्स होतं, तुमचं वागणं डिग्निफाईडच पाहिजे. आणि हे तुम्ही तुमच्या मुलींना शिकवा. आता तुम्ही मॅरिड आहेत बऱ्याच सगळं, बरोबर की नाही? तुमच्या मुलींना हे शिकवलं पाहिजे. आईंचं कर्तव्य आहे सांगणं. आमच्याकडे सांगत नाही. दे डोंट डिस्कस अबाउट दिस थिंग. आणि एकदा पुढं गेल्यावर उलटं पॉईंट ऑफ नो रिटर्न. लक्षात येतं? एवढ्यासाठी हा तुम्हाला दाखवला. हे एज्युकेशन आहे चेक. आणि दिस आय टोल्ड बिकॉज यू शुड टेक केअर. आणि सगळ्या खऱ्या घडलेल्या गोष्टी आहेत, कळलं की नाही? त्यांचे ही डॉक्टर शिल्पा लाडचा नवरा कार्डियॅक ट्रान्सप्लांट सर्जन आहे अंबानी हॉस्पिटलमध्ये. त्याची खऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. डॉक्टर विद्याताई जोशी पुण्याला आहेत. कुठल्याही काल्पनिक गोष्टी नाहीत. हेच कळलं तुम्हाला? तर सगळ्यांनी, पुरुषांनी, मुलांनी काय लक्ष ठेवायचं, किती स्पष्ट बोलली आहे शिल्पा, कळलं की नाही? सो आय वॉन्टेड टू शो दिस. एनिवे, माझी आयडिया तीच होती की तुमचं बिहेवियर्स कसे पाहिजे याबद्दल मी हा मुद्दाम लेक्चर घेतलं असं. तेव्हा या हॉस्पिटलमध्ये जे आपला स्टाफ आहे त्याचं वागणं बाहेर सुद्धा अप्रतिमच असलं पाहिजे. तुमच्याकडे नंदादीपचा माणूस म्हणून बघणार, लक्षात ठेवा. आणि कोणीतरी असं नाव ठेवलं आहे, खोड्यासारखा वागती आहे, खोड्यासारखा वागतोय आणि भानगडी करतोय, दॅट इज गोइंग टू स्पॉइल माय नेम. लक्षात घे, जे आत्तापर्यंत मिळवलं आहे कष्टाने ते मला फार वाईट वाटेल. आणि ज्यांना असं वागायचं आहे ते डोंट हॅव टू स्टे हिअर. दे जस्ट लीव्ह द हॉस्पिटल. मजेत सोडून जाऊ शकता तुम्ही. आय डोंट नीड सच पर्सन्स. दोज आर नॉट बॉदर्ड अबाउट दिस. You can go out anywhere, but I want whoever the Nandadip team has to have good moral character. The behavior should be decency, humility, honesty and integrity. तुमच्या लक्षात येते? तर तुम्ही काय कायम सगळे इथे राहणार असं नाही आहे. कुठेही जा, पण तिथनं गेल्यावर तुमचं ब्रँडिंग कळलं पाहिजे. हा नीट वागतोय म्हणजे हा नंदादीपमधनं आलेला आहे. आय विल बी व्हेरी हॅपी इफ समबडी कॉल्स मी आफ्टर यू. सम हॉस्पिटल जाऊ शकता तुम्ही, दुसऱ्या हॉस्पिटल जाऊ शकता, काय अडचण नाही. पण तिथं गेल्यावर ते म्हणाले तुमचा आराम एकदम चांगला वागत होता, चांगली वागत होती. दिस विल गिव्ह मी ग्रेट प्लेजर की आम्ही तर काम आपण सगळे करतोच आहे. ओके, सो थँक्यू व्हेरी मच फॉर युअर काइंड लिसनिंग. आणि हे तुम्ही कधी एक्सपेक्ट केलं नसेल, ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट टेलिंग दिस थिंग. बट दिस इज नीडेड, दिस लाईफ एज्युकेशन. आय एम डुईंग द लाईफ एज्युकेशन फॉर हे सगळं मी मेडिकल कॉलेजमध्ये एज्युकेटरमध्ये सांगतो. I am teaching them and this is going to be very really helpful for them. आणि इतकं स्पष्ट तुम्हाला कोणी सांगत नाही. आणि स्पेसिफिकली आय डिडंट टेल बिकॉज लेट लेडी डॉक्टर टेल. अँड नाव शी टोल्ड द रिअल एक्सपिरियन्स. ओके, सो थँक्यू व्हेरी मच. तुम्ही सगळ्यांनी शांतपणे ऐकल्याबद्दल. आता चहा आणि नाश्ता ठेवला आहे, तो घ्या. थँक्यू.